फिमेलच्या शरीरामध्ये ओव्हरीज ज्या ऍक्च्युअल बीज तयार करत असतात, या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाली की त्याला पीसीओडी म्हणतात. बरेचदा असं म्हणतात की थायरॉइड वाढतोय त्याच्यामुळे वजन वाढतंय. असं फार्मा इंडस्ट्रीनी हा एक माहोल निर्माण करून ठेवलाय की वजन कोणामुळे वाढतं? हायपोथायरॉइड. बरेचदा आपल्याला घरांमध्ये असंही दिसून येतं, आपल्या घरात पूजा असते आणि मग त्यासाठी काय काय बर्थ कंट्रोल किंवा अशा काय काय गोळ्या घेतल्या जातात. रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी स्ट्रेस फ्री राहणं, सेक्युअर फील करणं, मानसिकता आनंदी राहणं हे प्रचंड गरजेचं असतं. मॅक्झिमम पेशंट्स किंवा फिमेलला कळतं कधी की माझ्या शरीरात प्रॉब्लेम आहे, तर ज्यावेळी पिरियड इरेग्युलर होतात किंवा पिरियड मिस होतात, की आपली मुलगी अर्धा एक तास खेळतीये का, एक्सरसाइज करतीये का, तिची रात्रीची झोप व्यवस्थित होतीये का ते बघा, ती मनाने कम्फर्टेबल, हॅप्पी, आनंदी फील करतीये का हे बघा, ती हसतीये का हे बघा. तुम्ही जर हे बघत नसाल आणि काहीतरी एखाद्या कुठल्या तरी गोष्टीला तिला झुंपून ठेवलं असं असेल की नाही तुला हेच करायचं आहेच, तर तो स्ट्रेस लेवल प्रचंड वाढतो. मासिक रजस्त्राव आहे, त्यावेळेला तुम्ही आराम द्या त्या स्त्रीला. तिच्या शरीरामध्ये ब्लिडिंग चालू यार, म्हणजे तुम्ही विचारता करा ना की ब्लिडिंग होतंय लिटरली, त्या फेजमध्ये तुम्ही त्या स्त्रीला कामाला लावणार का? म्हणून हे प्रोटोकॉल होते की तिला कामापासून दूर ठेवा. मेनोपॉज असाच एक मुद्दा आहे, तोही खूप महत्वाचा आहे. आयुष्य एका प्रकारे अफेक्ट होतं त्या एका फेज चेंजमुळे. आपण या ट्रान्सफॉर्मेशनला समजून घेऊया, हे जे काही बदल घडणार आहे त्याला ऍक्सेप्ट करूया आणि त्याच्या अनुषंगाने योग्य त्या बदल स्वतःमध्ये घडवले तर तुम्ही स्वतःला एक बेटर व्यक्ती म्हणून बनवू शकता. तर बाळ होत नाहीये, इन्फर्टिलिटी आहे आणि बरेच दिवस ट्राय करतायत, नाही बाळ झालं, IVF ला गेले, 3 सायकल झाले IVF, तिन्ही फेल. नंतर त्या स्त्रीनी फिमेलनी थोडंसं स्वतःवरती मनावरती घेतलं आणि 7-8 किलो वजन कमी झालं, नॅचरली बाळ झालं. मग पहिल्या 3 सायकलमध्ये काय केलं होतं आपण? पहिल्या 3 सायकलमध्ये आपण लाईफस्टाईलला सेकंड प्रायोरिटी दिली होती. बरोबर, की लाईफस्टाईल काही ठीक आहे चांगलं सगळेच म्हणतात, एवढं काही नाही, हे औषधं महत्वाची, इंजेक्शन महत्वाचं. त्या 3 सायकल झाल्या, तिन्ही सायकलनी काही फायदा झाला नाही. पण नंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल वेट लॉस केलं तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक कन्फ्यूज झालं. सो इथे मला सांगायचा काय उद्देश आहे की गिव्ह अ प्रायोरिटी टू द लाईफस्टाईल आणि त्याच्यातून तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. नमस्कार मंडळी, माधव बागसंगे वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याबरोबर गप्पा मारायला, आपल्याशी चर्चा करायला आणि मार्गदर्शन करायला आलेले आहेत माधव बागचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर गुरुदत्त अमीन. आजच्या भागामध्ये आपण महिलांची हेल्थ याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मासिक पाळी, PCOD, PCOS, थायरॉइड, त्याचबरोबर मेनोपॉज अशा विषयांवर आपण डिस्कशन केलेलं आहे. आपली जीवन पद्धती, आपल्या सवयी ह्याचा या सगळ्यावर कसा इम्पॅक्ट होतो याबद्दल डॉक्टर गुरुदत्त यांनी आपल्याला चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे. महिलांचे आजार याविषयी बोललेलो आहोत आपण, पण ते महिलांचे आजार फक्त महिलांपुरते सीमित न राहता त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही खूप डिपेंडंट असतात. त्यामुळे एखाद्या घरातील, एखाद्या कुटुंबाचं डायनामिक कसं असावं ह्याबद्दल डॉक्टर गुरुदत्त यांनी सुंदर माहिती आपल्याला दिलेली आहे. आजच्या भागातून मला खूप शिकायला मिळालेलं आहे. भागाच्या सुरुवातीला आणि भागाच्या दरम्यान देखील मी हे नमूद केलेलं आहे की मला जे काही सुचलंय, जे काही महत्त्वाचं वाटलंय ते मी ह्या भागात विचारायचा प्रयत्न केलेला आहे. त्यात प्राचीचेही प्रश्न आम्ही ॲड केलेले आहेत. पण जर का तुम्हाला ह्याच्यावर अधिक प्रश्न असतील तर निसंकोचपणे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आपल्याला ते ॲड्रेस करता येतील. जसं मी सुरुवातीला म्हटलं, आजचा भाग हा माधव बागसंगे आहे. माधव बाग गेले 20हून अधिक वर्ष सातत्याने पेशंट्सची सेवा करत आहेत. विविध रोग म्हणजेच हृदयविकार असू दे, डायबिटीज असू दे, ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स असू दे किंवा अगदी ओबेसिटीचे प्रॉब्लेम्स असू दे, महिलांचे प्रॉब्लेम्स असू दे, अशा सगळ्या गोष्टींवर माधवबाग आयुर्वेदाचं फाउंडेशन आणि विविध पॅथी यांचं मिक्सचर करून ट्रीटमेंट देत आहेत. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांनी 10 लाखपेक्षा जास्त पेशंट्सना मदत केलेली आहे. त्यांची भारतभर 360हून अधिक क्लिनिक्स आहेत, 3 हॉस्पिटल्स आहेत आणि ह्या ठिकाणी ते सुंदररित्या आपली सेवा पुरवत आहेत. तुम्हाला जर का माधवबागबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याचं डिटेल्स आणि लिंक दिलेली आहे. असा हा सुंदर भाग, काहीतरी शिकवून जाणारा भाग आपण लगेचच पाहणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे तेही दाबून टाका. 2 लाख आपले व्ह्युअर्स आता सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि जर का तुम्ही त्यापैकी एक नसाल तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे आम्ही जे काही बनवत असतो तुमच्यासाठी ते तुमच्यापर्यंत येऊन पोचेल.
वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर तिकडे आता मोठा फेज चेंजकडे आपण चाललेलो आहोत. नवनवीन गोष्टी आता आपण लवकरच इंट्रोड्यूस करणार आहोत. तर नक्की वायफळ पत्रव्यवहाराला रुजू व्हा, म्हणजे आमची मराठीतनं जी काही पत्र तुम्हाला ईमेल स्वरूपात येतात ती तुमच्यापर्यंत येतील. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. तो विविध शहरात होतोय. तुम्ही जबरदस्त प्रेम त्याला देताय. आम्हाला खूप धमाल येते, खूप मजा येते. हा आमचा जो फॉर्मॅट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी, हे सगळं म्युझिकल संगीतमय आगळं वेगळं जे काय एक मिक्सचर आहे ते तुमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. तर नक्की हा कार्यक्रम बघायला या, तुमच्या इथे होत असेल तर. वायफळ दुकानही आता नवीन सवलतीच्या दरात सुरू झालेलं आहे. टी शर्ट, टोट बॅग्स अशा विविध गोष्टी आहेत. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तीही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो माधवबाग संगे वायफळ कुतूहलच्या या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन डॉक्टर गुरुदत्त अमीन. लेट्स गो. डॉक्टर गुरुदत्त, नमस्कार. वायफळवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार आणि धन्यवाद. कसं वाटतंय? वेगळाच विषय आणि वेगळीच सुरुवात आणि वेगळीच काहीतरी वायवा होणार आहे असं मला दिसतंय. तोंडी परीक्षा. पण इन जनरल कसा आहे तुमचा आता मूड? छान आहे, कारण आजचा जो आपला विषय आहे तो खरोखर एक सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती खूप कमी आहे आणि ती कमी असल्या कारणाने बरेचसे लॉंग टर्म त्रास होत असतात. त्यामुळे आज आपण एकत्र आलेलो आहोत आणि कुठेतरी एक चांगल्या विषयाबद्दल छान गप्पा होतील. बरोबर. आणि बऱ्याच लोकांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल अशी अपेक्षा आहे. हो, नक्कीच. कारण की डेफिनेटली हा टॉपिक जो आहे तो आम्ही आमच्या चॅनलवर आधी कधी डिस्कस केलेला नाही आहे. ते त्याच्यातलं एक आहेच. प्लस ते आपण खरं सांगायचं तर इकडे कोणाला तरी महिलेला किंवा प्राचीला मी इथे आमंत्रित करायला होतं हे प्रश्न विचारायला, कारण ते डायरेक्ट अजून आले असते. पण जेवढं काही मला या विषयाबद्दल समजतं आणि मध्येच प्राचीला काय असेल तर ती ॲड करेलच, त्यामुळे तेही प्रश्न होतील. आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये साधारणपणे ना एक 20-25 नंतरच एक डिस्कशन जनरली व्हायला लागलं PCOS आणि PCODच्या संदर्भात. आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स मग ते इरेग्युलर पिरियड सायकल असेल, जी मासिक पाळी असते त्याचं सायकल बिघडलं आहे किंवा येत नाही आहे वेळेवर, असे टॉपिक्स यायला लागले. सुरुवातीला जेव्हा मी एकदमच विषयीकडे होतो ना तेव्हा मला असं वाटायचं की हे काय बोलतात किंवा आपल्यासमोर का बोलतात, कारण आपलं कल्चरली ह्या गोष्टी मुलांना फार सांगितल्या जात नाहीत. किंवा जेव्हा शाळेत हे वर्ग झाले होते तेव्हा मुलांना बाहेर पाठवलं होतं. बरोबर. म्हणजे जे फक्त मुलींचे विषय होते, विज्ञान, सामान्य विज्ञान वगैरे ते नाही म्हणते मी, पण जेव्हा हा प्रॉपर लेक्चरर बोलवले होते तेव्हा, त्यामुळे ते त्याच्याबद्दल थोडं होतं. पण कालांतराने ऑफकोर्स मित्रमैत्रिणी असतील, मग ऑफकोर्स बायको, आणि त्या सगळ्यामुळे आपल्याला त्याची थोडी माहिती मिळायला लागते आणि मग क्युरिओसिटीने आपण चेक करतो. तर सुरुवातीला आपण PCOS आणि PCOD काय आहे ह्याची एक व्याख्या आणि डेफिनेशनबद्दल बोलूया आणि त्याने सुरुवात करूया. सरळ साधं सांगायचं झालं तर PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं त्याला एक म्हणतात, किंवा सिंड्रोम. दोन्ही वेगवेगळ्या थोड्या आहेत, पण ठीक आहे, आपण मेडिकली नको जायला, साधारण भाषेमध्ये PCOD असाच रोग धरू. आपल्या शरीरामध्ये फिमेलचं शरीर जर बघितलं तर फिमेलच्या शरीरामध्ये ओव्हरीज ज्या ॲक्च्युअल बीज तयार करत असतात, त्यांचं मुख्य काम असतं ओवम तयार करणं. या ओवम तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाली की त्याला PCOD म्हणतात. म्हणजे तुमच्या ओव्हरीज ज्यांचं मुख्य काम आहे बीज तयार करणं, स्त्री बीज ज्याला आपण म्हणतो, की गर्भधारणा होण्यासाठी पुरुष बीज आणि स्त्री बीज दोघांची गरज असते. त्यातलं स्त्री बीज जिथे तयार होतं स्त्रियांमध्ये ती ओव्हरी असते आणि अशा 2 ओव्हरी असतात स्त्रियांमध्ये आणि त्याच्यातून बीज तयार होत असतात. राईट. ही बीज तयार होण्याची प्रक्रिया अफेक्ट झाली किंवा डिस्टर्ब झाली की जे काही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस येतात त्याला PCOD म्हणतात. ओके. मग त्याच्यामध्ये बरंच सगळं आलं. म्हणजे असं समजा की बाळ जन्माला येण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज हे 2च लागतं असं नाही आहे. त्याच्या बरोबरीने बाकी सगळा माल मसाला असतो, बाकी सगळे सपोर्टिव्ह गोष्टी असतात. जसं झाड उगवण्यासाठी फक्त बी नाही लागत, त्या बी बरोबर माती लागते, अनुकूल वातावरण लागतं, पाणी लागतं, थोडीशी खतं लागतात, असं सगळं असतं, त्यावेळी ते झाड उगवतं. तसंच स्त्रीच्या शरीरामध्ये ह्या बीजासोबत बऱ्याचशा गोष्टी जुळलेल्या असतात आणि ज्यावेळी या बीजाच्याच प्रोडक्शनमध्ये प्रॉब्लेम येतो त्यावेळी त्याच्याच अनुषंगाने जुळलेल्या बऱ्याचशा सिस्टीम्स अफेक्ट व्हायला लागतात. आणि मग त्या सगळ्या जे काही समूह तयार होतो, जे काही सिम्पटम्स असतात, जे काही त्रास असतात, त्या सगळ्याला आपण PCOD असं म्हणू शकतो. पण माझं पहिलं निदान किंवा फर्स्ट इंडिकेटर हे इरेग्युलर पिरियड म्हणता येईल. इरेग्युलर पिरियड हे त्याचं अगदी पहिलं इंडिकेटर आहे. त्याचं कारण सरळ साधं आहे की स्त्रियांमध्ये 28 दिवसाची सायकल असते आणि 28 दिवसांमध्ये दर महिन्याला पूर्ण शरीर नवीन गर्भाच्या धारणासाठी तयार होत असतं. म्हणजे स्त्रीचं शरीर हे खूप असं युनिक पद्धतीने बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या 28 दिवसाच्या सायकलमध्ये
त्या स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला नवीन गर्भाचं धारण करण्यासाठी पूर्ण सेटिंग केलं जातं. ओके. आणि मग गर्भधारण नाही झालं की मग ते सगळं सेटिंग बेडिंग पूर्ण बाहेर पाठवलं जातं, ज्याला आपण रजस्त्राव म्हणतो. परत ते सेटिंग सुरू होतं. आता ह्या सगळ्याची सुरुवात होते ओव्हरीजमधून. म्हणजे जर पूर्ण ॲक्सेस बघितला तर तुमचा ब्रेन, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, थायरॉइड, मग ओव्हरी असं सगळे इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे PCOD हा आजार फक्त ओव्हरीचा आहे असं समजायचं काही कारण नाही. ओके. सगळं शरीर इन्व्हॉल्ड होतं याच्यामध्ये. आणि शरीरामधलं हे सगळं इन्व्हॉल्व झाल्यानंतर त्याच्यात जे काही डिफेक्ट आले की होणार काय, तर बीज तयार होणार नाही. आणि बीज नाही तयार झालं की पुढचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे मासिक रजस्त्रावच होणार नाही. ओके. त्यामुळे इरेग्युलर मेन्सेस हे त्याचं पहिलं इंडिकेटर आहे. त्यामुळे मॅक्झिमम पेशंट्स किंवा फिमेलला कळतं कधी की माझ्या शरीरात प्रॉब्लेम आहे, तर ज्यावेळी पिरियड इरेग्युलर होतात किंवा पिरियड मिस होतात त्यावेळी स्त्रीला कळतं की काहीतरी गडबड आहे. कारण पिरियड मिस झाले की बरेचसे लक्षणं सुद्धा स्त्रीला जाणवायला लागतात. जसं वजन वाढतं, म्हणजे एक पिरियड मिस झाले की लगेच वेट गेन व्हायला लागतं. सो या सगळ्या गोष्टींमधलं पहिलं इंडिकेटर काय, तर मेन्सेस इरेग्युलर होणं, आणि तेच पहिलं लक्षण म्हणून गृहीत धरलं जातं. ओके. आणि मग तिथून मग आपण जनरली एखादी व्यक्ती सुरुवात करते की असं का होतंय आणि मग त्याच्यातनं त्या डिरेक्शन्सकडे जातात. येस. आतापर्यंतच्या पेशंट्स किंवा जे बरेच आपल्याकडे येत असतात त्याच्यामध्ये तुम्ही वयोगटानुसार सांगू शकाल की कोणत्या गटातले आता जास्त लोक येतात PCOD ज्यांना झालाय किंवा आता PCOS? भाग त्याचा थोडासा असा होतो की बऱ्याच फिमेल्समध्ये हे आज साधारण एक 3 ते 4 पैकी एका रिप्रोडक्टिव्ह एज मधल्या, त्या एज मधल्या फिमेलमध्ये आपल्याला PCOD बघायला म्हणजे मिळतं. काय वयोगट पकडताय आपण असं धरूया की म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम हा वयोगट का सांगत नाहीये, कारण 4 पैकी एकामध्ये दिसतंय. पण त्या PCODचं त्रास फिमेलला काय होतो की मेन्सेस माझ्या येत नाही. ठीक आहे, त्याने काही मोठा आवळ कोसळतंय का, तर नाहीये. मेजर PCODचा प्रॉब्लेम घेऊन फिमेल कधी येतात, ज्यावेळी त्या कन्सिव्ह किंवा बेबीसाठी ट्राय करत असतात. ओके. त्यावेळी त्यांना कळतं की हे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि हे असेल तर गर्भधारणा होणार नाही. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणू की लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ज्यावेळी हे डिसाईड करतात की आता आपल्याला बेबी हवं आहे, आणि त्यावेळी जे काही आपण अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स केला आहे आणि तरीसुद्धा बाळ होत नाहीये, याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मग स्त्रियांना हे जाणवायला लागतं की आता ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही तर बऱ्याचशा फिमेल्समध्ये या गोष्टीकडे लक्षही दिलं जात नाही. ओके. म्हणजे माझ्या मेन्सेस या महिन्यात आल्या नाही, ठीक आहे, पण हा काही खूप मोठा माझ्या जीवनाला ब्रेक करणारा असा काही सिम्पटम नाही. त्यामुळे बऱ्याचशा फिमेल्स याच्याकडे दुर्लक्ष करतात. सो मेजॉरिटी ऑफ टाइम्स ह्या घटना कधी घडतात, डॉक्टरकडे जायला पाहिजे, डॉक्टरकडे जाऊन चेकअप केलं पाहिजे आणि माझ्या मेन्स्ट्रुअल सायकलला रेग्युलराईज करायचा प्रयत्न केला पाहिजे. हे फिमेलला कधी वाटतं, ज्यावेळी त्या कन्सिव्ह व्हायसाठी प्लॅनिंग करत असतात. बरोबर. त्याच्या आधीच्या फेजमध्ये बऱ्याचशा फिमेल या गोष्टीला इग्नोर करतात. राईट. त्यामुळे मी असं म्हणेन की ह्याची जनरली जे काही दिसतं ते 30 ते 35च्या दरम्यान याचं एक मोठं लक्षण किंवा हे मेजरली प्रॉब्लेम हा लोकांच्या डोळ्यात येतो आणि मग त्याच्यासाठी लोक ट्रीटमेंटसाठी अप्रोच सुद्धा करतात. ओके. मग जसं तुम्ही म्हणालात की इरेग्युलर असतात त्या बरेचदा लोक इग्नोर करतात, त्यांना वाटतं हे जनरलच काहीतरी आहे त्याच्यामुळे झालं असावं. तर तुमच्या मते त्याच वेळी जरा निदान करून काही केलं तर बेटर आहे, त्याच्यावर उपाययोजना करणं? 100%. पण त्याच्यात मजा काय होते माहितीये की PCODचं लक्षण काय, तर मेन्सेस इरेग्युलर होणं हे आपल्याला माहिती आहे. आता मेन्सेस इरेग्युलर झाल्या की मग डॉक्टरांकडे जायचं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर काहीतरी औषध देतात. औषधं दिली, काही हार्मोनल मेडिसिन दिल्या की मेन्सेस येतात लगेच. मग फिमेलला वाटतं झालं माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण इथे ना एक खूप मोठा मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा रूट कॉजवर न जाता आपण सुपरफिशियली काहीतरी करतोय हे घडत असतं. 2 मिनिटात एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो की बेसिकली ज्यावेळी फिमेलमध्ये मासिक रजस्त्राव होतो तो कधी होतो, ती सायकल आपण 2 मिनिटात समजून घेऊ. आपल्या ओव्हरीजमध्ये बरीचशी छोटी छोटी बीजं असतात, त्यापैकी काही बीजं मॅच्युअर होतात. ठीक आहे, असं धरून चला की 3 लाख बीजं असतात आतमध्ये ओव्हरीमध्ये. ज्यावेळी पबर्टी येते त्यावेळी 3 लाख बीजं. त्या 3 लाखांपैकी दर महिन्याला एक कुठलं तरी मोठं होऊन फुटतं आणि त्यातून बीज बाहेर येतं, त्या फॉलिकलमधून बीज बाहेर येतं. आता होतं काय PCOD मध्ये, ओव्हरीच्या आतमध्ये एवढा कचरा साठलेला असतो की ओव्हरीचा आकार वाढतो. ओव्हरीचा आकार वाढला म्हणजे त्याच्या आतमध्ये कचरा साठला. साध्या शब्दात आपण घेऊया. आता हा कचऱ्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये काय म्हणतात ते सोडून देऊ, मी साध्या शब्दात सांगतोय की तो कचरा आहे, अनवॉन्टेड गोष्टी आहेत. त्या तिथे वाढल्या की तिकडची बीज मॅच्युअरच होत नाहीत. ओके. त्याचे फॉलिकल मॅच्युअर व्हायला पाहिजे ना, ती प्रोसेस होत नाही. ते फॉलिकल मॅच्युअर नाही झालं की काय होणार, तर पुढचं सगळं सायकल डिस्टर्ब झालं. त्यातून ओव्ह्युलेशन म्हणजे बीज बाहेर आलं नाही. आता जनरली काय घडत असतं,
पाळीच्या 14व्या दिवशी म्हणजे आपल्या मासिक महिन्याचं जे 28 दिवसांचं कॅलेंडर आहे त्यातल्या 14व्या दिवशी फॉलिकल बाहेर येतं. फॉलिकल बाहेर आल्यानंतर त्याचं जे काही बाहेरचं कव्हर जिवंत राहतं ना, त्या कव्हरकडनं असं एक विशिष्ट केमिकल सिक्रीट केलं जातं, जे केमिकल युटरसमध्ये आतलं बेडिंग व्यवस्थित ठेवायचं काम करत असतं. ओके. की आता बीज निघालेलं आहे, आता गर्भधारणा होईल किंवा काय म्हणूया आपण स्पर्म आणि ओवम एकत्र येईल आणि त्याच्यातून तो एम्ब्रिओ तिकडे जाऊन सेट होईल. त्याच्यासाठीची गादी तयार करायची आणि ती गादी तयार करायची जबाबदारी ते जे कव्हरिंग होतं ना त्या कव्हरिंगला दिलेली आहे. आता ते कव्हरिंग काय करतंय, छोटे छोटे हार्मोन सिक्रेट करतंय आणि त्याच्यातून आता हे बेडिंग तयार होतंय. आता मजा बघा काय, फिमेलमध्ये ज्यावेळी मासिक रजस्राव किंवा होत नाही आणि डॉक्टर काहीतरी गोळी लिहून देतात, ती गोळी लिहून दिल्यानंतर ती गोळी काय काम करते तर ह्या वरच्या कव्हरिंगचं काम करते, त्याच्यातून बेडिंग छान होणार आणि मग त्यामुळे स्त्रीला मासिक रजस्राव होतो. ती गोळी घेतल्यावर रजस्राव होतो. पण रूट कॉज सॉल्व्ह झाला का? नाही. आत काय होतं, ते फॉलिकल ग्रो होत नव्हतं, हा प्रॉब्लेम होता. बरोबर. ते फॉलिकल ग्रो नाही झालं, तुम्ही काय केलं, बाहेरून सप्लिमेंट घेतलं आणि या फॉलिकलनी जे काम करायचं होतं ते काम तुम्ही बाहेरच्या गोळीनी करून घेताय. तुमच्या मेन्सेस आले, तुम्हाला वाटतं सगळं छान झालंय, पण आतमध्ये काहीही छान झालेलं नाहीये. आतमधल्या ओव्हरीतले प्रॉब्लेम अजूनही तसेच आहेत. राईट. आणि ह्या सिक्वेन्समुळे आतले हे प्रॉब्लेम अजून दाबलेले राहतात. म्हणजे जनरली तुम्हाला माहिती असेल की एक ट्रेंड आहे ट्रीटमेंटचा, सिम्पटम पहिले मॅनेज करा, रूट कॉज नंतर ट्रीट करू. ओके. तो चुकीचा आहे. तो चुकीचा आहे, कारण सिम्पटम मग सप्रेस होतं. म्हणजे सिम्पटम सप्रेस झाल्यानंतर पेशंटला कळतं की आपण आतून एकदम फिट आहोत, आपलं सगळं नॉर्मल झालं, पण आतमध्ये नॉर्मल काही झालेलं नसतं. ओव्हरीमध्ये जे दर महिन्याला ते फॉलिकल्स बनले पाहिजेत, ते मॅच्युअर व्हायला पाहिजेत, ते होत नसतात. बाहेरच्या हॉर्मोन्सनी तुमचे मेन्सेस रेग्युलर होत असतात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याच्यामुळे होतं काय माहितीये, मेन्सेस आल्यावर स्त्रीला काय वाटणार की माझं ओके झालेलं आहे, आता ओके झालं माझं सगळं. ती तिचं सगळं म्हणजे ती तिच्या रूट कॉजला ट्रीट करेल का, रूट कॉजला एलिमिनेट करेल का? नाही. तिला वाटतं मी सगळं ओके झालंय. ओके झालं म्हणल्यावर तिचा रूट कॉज तसाच राहिला, रोग आतमध्ये तसाच आहे आणि मग ती बाईला वाटते की ठीक आहे सगळं छान झालंय, चालू आहे. रोग आत बरा होत नाही, तो उलटा वाढत जातो. हे जे काही गणित आहे ना, याच्यामुळे पीसीओडीचे पेशंट लवकर बरेच होत नाही. कारण सिम्पटम आपण दाबून ठेवतो. म्हणजे असं समजा की एकाला ताप आलाय, साधं आपण उदाहरण घेऊ की मलेरिया झालाय आणि त्यामुळे ताप आलाय. ताप आल्यानंतर पॅरासिटामॉल घेतली की काय होईल, ताप जाईल, तेवढा ताप जाईल. ताप गेल्यानंतर तुम्ही बरे झालात असं म्हणायचं का? नाही. आत्ता सुद्धा तो मलेरियाचा जो काही पॅथोजन आहे तो आतमध्येच आहे आणि तो आत्ताही डॅमेज करतोच आहे. म्हणून आपण ज्या काही ट्रीटमेंट करतोय त्या फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करत राहिलो तर रूट कॉजची ट्रीटमेंट होत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली आत्ताच्या आपल्या या पीसीओडीच्या कंडिशन्समध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की पाळी येत नाही, मग गोळी घ्या, पाळी येऊन जाईल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. हे कुठेतरी चुकीचं आहे. बरोबर, कारण त्याचा रूट कॉज कडे पोहोचत नाही. येस. पण हे जे फॉलिक ऍसिडची निर्मिती होत नाहीये किंवा ते फॉलिकल जे ग्रो होत नाहीये, त्याच्या मागचं कारण काय, का ग्रोथ होत नाही? आता ह्याच्या मागे खूप कारण आहेत. ओके. तुम्ही जर गुगल करायला गेलात आणि शोधायला गेलात की पीसीओडीच्या मागची कारणं काय, पहिलं कारण येतं हार्मोन. आता हार्मोन नावाची गोष्ट काहीतरी भयानक आहे आणि आपल्या कंट्रोलच्या बाहेरची आहे असं सगळ्यांना वाटायला लागतं. एक पहिलं काय तर हॉर्मोन्स वाढतात. म्हणजे हार्मोनमध्ये पण फिमेलमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल्स वाढतात असं म्हणलं जातं. म्हणजे मेल सेक्स हॉर्मोन वाढतात आणि मेल सेक्स हॉर्मोन वाढले की मग दाढी येणं, मिशन किंवा मेल पॅटर्न ऑफ हेअर ग्रो होणं असं एक लक्षण असतं. थोडंसं वजन वाढतं फिमेलचं, अशी सगळी लक्षणं ती जाणवतात. त्यामुळे तुम्ही गुगल केलं की तुम्हाला हे पहिलं लक्षण जाणवतं की पहिलं लक्षण काय, हॉर्मोन्स. मी म्हणेन इथे कुठेतरी चुकतोय आपण. पीसीओडीचं पहिलं कारण म्हणलं पाहिजे वेट गेन. ओके. दुसरं कारण म्हणलं पाहिजे स्ट्रेस. तिसरं कारण म्हणलं पाहिजे लॅक ऑफ एक्सरसाइज. चौथं कारण म्हणलं पाहिजे इनअप्रोप्रिएट डाएट. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी कारण आपण जर नीट नाही ठरवलं, बघा आपण ज्या गोष्टीला कारण म्हणतो त्याचीच ट्रीटमेंट करणार. जर मी असं म्हणलो की पीसीओडीसाठी हार्मोन कारण आहे तर तुम्ही ट्रीटमेंट कोणाची करणार, हार्मोनचीच करणार. तुम्ही हार्मोनल रिप्लेसमेंट घेणार. पण जर मी असं म्हणलो की पीसीओडीसाठी सगळ्यात पहिलं कारण आहे वाढलेलं वजन, कळतंय, दुसरं आहे एक्सेसिव्ह स्ट्रेस, तिसरं आहे तुम्ही घेत असलेला डाएट, चौथं आहे तुम्ही न करत असलेला व्यायाम. अशा पद्धतीने जर या रोगाकडे बघितलं तर तुम्ही खऱ्या उत्तरापर्यंत पोहोचा. ओके. आणि आता ते होत नाही. आता लोक हॉर्मोनच्या मागे लागतात, जेव्हा की त्यांनी कशाच्या मागे लागलं पाहिजे, रेग्युलर लाईफस्टाईल चेंज, लाईफस्टाईलच्या मागे, कारण ते त्याचं रूट कॉज आहे. म्हणजे आतमध्ये जे काही गडबडी घडतायत. आता साधं सांगतो, फॉलिकल ग्रो व्हायला मग अशी म्हणाल मी, ओव्हरी आहे, ओव्हरीच्या आतमध्ये अशी बरीचशी 3 लाख बिया आहेत छोट्या छोट्या, त्यातली एक कुठली तरी मॅच्युअर होत जाणार आहे असं गणित आहे. आता ती मॅच्युअर का होत नाहीये, ती मोठी होऊन फुटत का नाहीये,
तो आतमध्ये कचरा जमलाय. आता कचरा म्हणजे काय, माझ्या शरीरात कचरा जमतो म्हणजे काय जमतं, आज मला गरज होती समजा 1500 कॅलरीची आणि मी खाल्ले 2500 कॅलरी. आता जे काही पुढचे 1000 कॅलरी आहेत ते नॅचरली माझ्या शरीरात स्टोअर होणार आहेत. मग हे स्टोअर होताना कुठे कुठे होणार आहेत, ज्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी खाता तर ते काही जाऊन एका पॉकेटमध्ये जाऊन साठत नाही, ते डिस्ट्रीब्यूट होतं, ते सगळ्या शरीरात डिस्ट्रीब्यूट होतं. बरं, सगळ्या शरीरात डिस्ट्रीब्यूट होताना कळतंय माझ्या या हातावर का नाही होत, बोटावर का नाही होत, कारण बोट मुवमेंटमध्ये कायम कुठे जाऊन डिपॉझिट होईल, जो भाग स्थिर आहे. आता मी कायम सिटिंग जॉब करतोय, मग कुठे फॅट डिपॉझिट होईल, इथे मांड्यानं. जो पार्ट स्टेशनरी आहे, मूव्ह होत नाही, तिकडेच जाऊन डिपॉझिट होणार आहे. मग जर एखादी फिमेल आहे, आता तुम्ही बघाल पीसीओडी कोणामध्ये जास्त आहे, आपण बघाल तर सिटिंग जॉब करणाऱ्यांमध्ये पीसीओडीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. ओके. कॉल सेंटरवर काम करतायत, फिजिकल ऍक्टिव्हिटी काही नाही आहे, पूर्ण स्टेशन जॉब आहे, बसून राहायचं काम करतायत, त्यांच्यामध्ये पीसीओडीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. का जास्त आहे, कारण व्यायाम होत नाहीये. मग तुम्ही ज्या काही ऍडिशनल कॅलरीज खाल्ल्या त्या जाऊन डिपॉझिट तुमच्या कुठल्या एरियात झाल्या जिथे तुमच्या ओव्हरीज पण आहेत, मग तिथे तुम्ही बघाल ना पीसीओडीचं तुम्ही सोनोग्राफी करा, तुम्हाला दिसतं की आकार वाढलाय, ओव्हरीचा आकार वाढलाय म्हणजे काय झालं, आतमध्ये काहीतरी भरलेलं आहे. तुम्हाला पहिलं काय केलं पाहिजे, आतला तो जो काही कचरा आहे ना तो बाहेर काढून टाकला पाहिजे. तो बाहेर काढून टाकला की पीसीओडीचा प्रॉब्लेम संपला. ओके. त्यामुळे कारण पीसीओडीचं पहिलं कारण आहे तुमचं वेट, तुमचं वजन, आणि वजनाचा संबंध आला की तुमचं डाएट आलं आणि तुमचा व्यायाम. बरोबर. आणि मग इथे तुम्हाला जोड घातली पाहिजे की ह्याच्या मागे काय मला वर्कअप केलं पाहिजे. दुसरं एक मजेदार कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. ते मजेदार याच्यासाठी आहे कारण खरोखर तो खूप मोठा रोल प्ले करतो. म्हणजे फिमेल हार्मोनल सिस्टीममध्ये फिमेल जे काही मेन्स्ट्रुअल किंवा ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ना, त्यात प्रचंड. तुमच्याकडे फिश टँक आहे का? होता ना. एकेकाळी लहानपणी मी घेतला. माझ्याकडे ना 3-4 फिश टँक आहेत, म्हणजे टोटल 4 आहेत फिश टँक, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि त्यांच्यामध्ये मला कायम इच्छा असते की माझ्या बेबीज, म्हणजे कळलं ना की माझ्या गप्पीजनी बाळं द्यावी, सगळ्यांनी बाळं अशी, आणि मजा येते मला की एकदा माझ्या गप्पीने 30 बाळं दिली होती, ते खुश झालो, म्हणजे मी पार्टी केली होती 30 बाळं आपल्या. त्याच्या मागची थिअरी काय माहितीये, ते फिश त्याच वेळी बेबी देतात ज्यावेळी ते कम्फर्टेबल असतात, ते स्ट्रेस फ्री असतं. त्यांना ज्यावेळी सगळं कम्फर्ट मिळतं, छान लपायला जागा मिळते, ऑक्सिजन छान असतं, वॉटर क्वालिटी छान असते, एक कम्फर्ट फील येतं, तुम्ही प्रेमाने बोलता, म्हणजे हे पण खूप मॅटर करतं. ते फिशसाठी मॅटर करतं तर ते फिमेलसाठी नाही मॅटर करणार 100%. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी स्ट्रेस फ्री राहणं, सेक्युअर फील करणं, मानसिकता आनंदी राहणं हे प्रचंड गरजेचं असतं. आता स्ट्रेस जसा जसा वाढत जातो तसं तसं फिमेलमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल वाढत जातात. आता टेस्टोस्टेरॉन लेवल वाढल्या की मग शरीरामध्ये त्याचे विपरीत परिणाम व्हायला लागतात. म्हणजे स्ट्रेस आणि टेस्टोस्टेरॉन याचा डायरेक्ट संबंध येतो. मग या स्ट्रेस लेवल्स जर वाढतायत, टेस्टोस्टेरॉन वाढतंय, तर टेस्टोस्टेरॉन हे मेल हार्मोन. टेस्टोस्टेरॉन मेल हार्मोन आहे. मग मेल हार्मोनचं काम काय असतं, तर आपल्या सगळ्यांना माहिती की फिमेल आणि मेलमध्ये कॅरेक्टर वेगवेगळे आहेत. जसं स्त्रियांकडे कॅरेक्टर कोणतं आहे, तर स्त्रियांकडे जे गुण दिलेला आहे तो इलास्टिसिटी, लवचिकता, आणि पुरुषाकडे कोणता दिलेला आहे तर त्याच्याकडे काठिण्य, ताकद, स्ट्रेंथ हे पुरुषाकडे दिलेलं आहे. म्हणजे निसर्गाने सुद्धा एक खूप छान पद्धतीने बनवलेले 2 वेगवेगळे काय म्हणूया त्याला एक एंटिटीज आहेत की मेलकडे एक वेगळं कॅरेक्टर दिलं, फिमेलकडे एक वेगळं दिलंय. जसं लग्नामध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की गुरुजी सांगतात की स्त्री हे पृथ्वी आहे आणि पुरुष हे आकाश आहे, की त्या आकाशाने पूर्ण स्त्रीला कव्हर करायचं म्हणजे प्रोटेक्ट करायचं, आणि स्त्रीनी कायम आधार द्यायचा आहे. सो हे 2 वेगवेगळे एंटिटीज आहेत, दोघांच्या वेगवेगळे गुणधर्म आहेत. फिमेलचा गुणधर्म होता इलास्टिसिटी, लवचिकता, तिला बर्थ द्यायचं आहे, तिला शरीराला पूर्ण डायनॅमिक चेंज घडवायचे आहेत, पुरुषाला रक्षण करायचंय. मग आता पुरुषाचे हार्मोन स्त्रीमध्ये वाढायला लागले. पहिले हे लक्षात घ्या की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांचे सेक्स हार्मोन असतात. ओके. म्हणजे टेस्टोस्टेरॉन असतो फिमेलमध्ये पण असतं आणि इस्ट्रोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी मेलमध्ये पण असतात. ओके. त्यामुळे दोघांचे सेक्स हॉर्मोन्स आहेत. असं नका समजू की एकाचकडे याच्याकडे हे आणि त्याच्याकडे ते, असं नाहीये. आता फिमेलमध्ये जे टेस्टोस्टेरॉन बनतं ते पण काही प्रमाणात गरजेचं असतं, पण स्ट्रेस लेवल्स वाढल्या की या टेस्टोस्टेरॉनच्या लेवल वाढतात, आणि त्या लेवल वाढल्या की आपोआप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अफेक्ट व्हायला लागते. त्या फॉलिकलची ग्रोथ पण अफेक्ट होणार, शरीरामध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स पण येणार, चरबी साठायला लागली आहे, इन्शुलिन रिसेप्टर खराब झालेत, असा सगळा सिक्वेन्स येतो. त्यामुळे स्ट्रेसचा खूप मोठा संबंध आहे. आणि ही स्ट्रेस सुरू कधी होतं, काय वाटत असेल तुम्हाला? स्ट्रेस सुरू कधी होतं? परीक्षा. अगदी बरोबर. म्हणजे फिमेल्समध्ये ही जी काही स्ट्रेस लेवल सुरू होतात ना त्या शाळेपासून सुरू होतात. कॉम्पिटिशन
तिथून कॉम्पिटिशन आहे, मग नंतर मी कशी दिसते, असे बरोबर. छोटे छोटे भाग आहेत की स्त्रीच्या जीवनात येणारे वेगवेगळे टप्पे. बरोबर. आणि त्या सगळ्या टप्प्यामध्ये तिच्या जीवनामध्ये जर स्ट्रेस लेवल्स वाढत गेल्या तर मग टेस्टोस्टेरॉन लेवल वाढत जातात आणि त्यातून मग परत हे सगळं हार्मोनल ऍक्सेस पूर्णपणे डिस्टर्ब होतो. ओके. त्यामुळे हा दुसरा फॅक्टर महत्वाचा स्ट्रेस, की ज्याच्यावरती काम हे केलंच पाहिजे. म्हणजे ओबेसिटी हा पहिला फॅक्टर झाला, वजन वाढणं, नंतर हा आपला स्ट्रेस हा दुसरा महत्वाचा फॅक्टर झाला. तिसरा जसं मी म्हणतो की व्यायाम. जर तुम्ही एक्सरसाइज त्या पेल्विक फ्लोअरचं एक्सरसाइज नाही केलं, म्हणजे हिप जॉईंट, आपला जो हिप जॉईंट आहे ह्याच्या वेगवेगळ्या मुवमेंट तुम्हाला करायचे आहेत. ओके. वेगवेगळे आसनं करायचे, पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस असतात ते करायचे. ते जर नाही केले, पूर्वी महिला खाली बसायच्या बघा, किंवा आपण स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये बसतो, आजकाल त्या सगळ्या मुवमेंट बंद झाल्या. वॉशरूम्स, इंडियन टॉयलेटमध्ये बसतो. बरोबर. मी तर म्हणतो की इंडियन टॉयलेट वापरणं सगळ्यात फायद्याची गोष्ट आहे. एक तर हायजिनिक आहे. तुम्ही ज्यावेळी वेस्टर्न टॉयलेट्स वापरता त्यावेळी इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. इंडियन टॉयलेटमध्ये कसं इन्फेक्शन होणार? बरोबर. तुम्ही साधं प्रॅक्टिकल बघा, तुम्ही कॉन्टॅक्टमध्येच नाहीये, तुमचा तो पार्ट कशाचेच कॉन्टॅक्टमध्ये नाही. वेन यू सिट ऑन द वेस्टर्न टॉयलेट, तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येता, मग त्याचे इन्फेक्शनचे स्प्रेडचे चान्सेस वाढतात. हे बेसिक फंडामेंटल्स आहेत की आपल्याला हे समजले पाहिजेत. सो इंडियन टॉयलेट वापरलं पाहिजे, अगदी स्ट्रॉंग रेकमेंडेशन. पीसीओडी असेल तर तुम्ही करा ते काम. आता एक्सरसाइज नाहीये त्या पार्टचा म्हणल्यावर तिकडे फॅट अक्युमुलेट होतं. बरोबर. जसं मगाशी सांगितलं, जो भाग जास्त मूव्ह होत नाही, स्टॅटिक आहे, तिकडे जाऊन शरीर साठवणार तिकडे. बरोबर. जे मुवमेंटमध्ये तिकडे काही जाऊन साठवत बसणार नाही, तो फॅक्टर महत्वाचा. त्याच्याच बरोबरीने अजून एक मजेदार फॅक्टर असतो, तो म्हणजे झोपेची गणित. आता आपण बघतो की रात्री किती वाजता झोपतात? 1:30-2 स्टँडर्ड टाइम झालाय. आता मुलं सुद्धा अभ्यास रात्री करतात. म्हणजे माझी मुलगी सुद्धा रात्री अभ्यासाला बसायची. म्हणजे पूर्ण अभ्यास काही नाही केलं तरी झालं, रात्री जागायचं नाही. 11 वाजता झोपायचं, सकाळी तुला उठायचं तर उठ, नाही उठायचं नको उठू, पण रात्री जागायचं नाही. रात्री तुम्ही नाही झोपलात तर ते जे काही शरीरात मेलाटोनिन बनतं ना, त्याचा खूप रोल आहे पीसीओडीशी. म्हणजे तुम्ही जर नाईट शिफ्ट करताय, रात्री जागताय, तुमचं हार्मोनल ऍक्सेस गडबडणार. कारण तुमचा सांगतो एक गोष्ट, आपलं जे शरीर आहे ना, सगळं जे काही शरीर आहे, आपण म्हणतो ना इथं ब्रेन पासून सगळं रेग्युलेट होतं. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी, थायरॉइड, ओव्हरी, हे सगळे जे चॅनल आहे, या सगळ्या चॅनलला रेग्युलेट करणारे सर्केडियन रिदम. सर्केडियन रिदम कुठून सुरू होतं? तर सर्केडियन रिदम हे सूर्याच्या ऍक्टिव्हिटीशी संलग्न आहे. की सूर्य उगवतो, मावळतो, दिवसभरात वेगवेगळे टेम्परेचर्स होतात, रात्रीचे टेम्परेचर व्हेरिएशन्स येतात, ह्याच्याशी संलग्न आपलं शरीर आहे. आपण काय करतो, ते सर्केडियन रिदमच्या अगेन्स्ट जायला प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे माझ्या डोळ्यातून सूर्यकिरण ज्यावेळी पहिल्यांदा पडतात तरी ते सूर्यकिरण ब्रेनपर्यंत पोहोचतात आणि त्यातून ऍक्सेस सुरू होतो, ऍक्टिव्हिटीचं सगळी इक्वेशन चालू होतात. आता आपण तर रात्रीच पूर्ण दिवस करून ठेवलेला आहे. 2 वाजता आपण लॅपटॉप समोर आहोत, स्क्रीन समोर आहोत, तुमचं शरीर डिस्टर्ब होणार. त्यामुळे ह्या गोष्टीचा आपण तसा विचार केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी रूट कॉज आहे. आपण मी परत तोच मुद्दा म्हणतो, गुगल केलं तुम्ही आणि मला पीसीओडी झालाय, व्हॉट इज अ रूट कॉज, तर तुम्हाला येईल हार्मोन गडबडलेले आहेत, मेल सेक्स हार्मोन वाढतंय, तुम्ही काढा, तुम्हाला कळेल. आणि अशा सगळ्या गोष्टी दिसेल की ज्याच्यात तुम्हाला वाटेल की माझ्या कंट्रोलमध्ये काहीच नाहीये. मी उलट म्हणतो की त्याची कंट्रोल पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तुम्ही जस्ट एक 2-3 महिने थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या, वेट लॉस करा, तुमचा एक 5 ते 6 किलो वजन कमी करा, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. डॉक्टरकडे जायची गरज पण नाही. बरोबर. पण हे न करता आपण क्विक सोल्युशन फाइंड आउट करत फिरतो आणि तिथे खरं नुकसान होतं. तो वाटतं आपल्याला सॉल्व्ह केलं पण नाही. येस. जसं तुम्ही आता एक सर्केडियन रिदमचं पण म्हणाला, जसं मला पण एक थोडं बघता वाचता अभ्यासात आलं होतं आणि जे माहिती आहे तरी पण मी ती चूक करतो. इररेस्पेक्टिव्ह आहे, कारण जेंडर आणि ह्याचा काही संबंध नाही. की आपण रात्री जेव्हा फोनवर स्क्रोल करत बसतो त्यात ब्राईटनेसमुळे डोक्याला वाटतं सकाळच आहे, त्यामुळे झोप येत नाही. आपल्याला वाटतं काय 2 मिनिटं जरा बघून झोपीन, पण मग ते 3 तास स्क्रोलिंग चालू राहतं आणि मग अचानक 3 वाजतात. वाईट बऱ्याच लोकांच्या बाबतीत वाईट येते आणि त्याचा परिणाम तुम्हाला सांगतो, रात्रीची जी आहे ना, ती रात्र ही तुम्हाला हिलिंगसाठी आहे. आणि जर तुम्ही हिलिंगला वेळच देत नसाल तर तुम्ही डॅमेजच होणार. बरोबर. मेंटली आणि फिजिकली दोन्ही. तुम्ही ना 11 वाजता झोपायचा प्रयत्न सुरू करा आणि तुम्ही एक आठवडाभर 11 वाजता झोपलात की आठवड्याभरानंतरचा तुमचा चेहऱ्याचा फोटो, त्याच्यावरचा तेज, तुमच्या माइंडसेट मधला उत्साह, तुमच्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी लेवल्स, सगळ्यात तुम्हाला परिणाम जाणवेल. बरोबर. सो यू शुड ट्राय टू स्लीप अर्ली. आणि हे मुलांमध्ये, लहान मुलींमध्ये हे घडत नाहीये. आता पॅरेंट्सनी इथे जागरूकता, म्हणजे माझ्या मुलीनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये स्कोर करायचंय आणि स्कोर केल्यानंतर तिला खूप छान काहीतरी जॉब मिळेल, खूप काहीतरी छान होईल, हे अपेक्षा चांगली आहे, पण ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट? ॲट द कॉस्ट ऑफ हेल्थ. म्हणजे ती मुलगी चांगल्या काहीतरी हुशार चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली, काहीतरी छान झाली, IAS झाली, इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, काहीतरी झाली, आणि नंतर ती आता प्रेग्नन्सीसाठी IVF साठी सायकल चालू आहेत. ते कुठे एवढं खूप छान डिझायरेबल
कंडिशन आहे. त्यापेक्षा आत्ता फोकस कशावर करूया की आपलं बाळ म्हणजे आपली मुलगी म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी कशातही असेल अर्धा 1 तास खेळतीये का, अर्धा तास काहीतरी एक्सरसाइज करतीये का ते बघा. तिची रात्रीची झोप व्यवस्थित होतीये का ते बघा. ती मनाने कम्फर्टेबल हॅप्पी आनंदी फील करतीये का हे बघा. ती हसतीये का हे बघा. तुम्ही जर हे बघत नसाल आणि काहीतरी एखाद्या कुठल्या तरी गोष्टीला तिला जसं जुंपून ठेवलं असं असेल की नाही तुला हेच करायचं आहेच, तर तो स्ट्रेस लेवल प्रचंड वाढणार. त्यामुळे लहान मुलींमध्ये हा स्ट्रेस खूप वाढतो आणि मग नंतर ते टप्पे वाढत जातात, ॲक्युमुलेट होत जातात. बरोबर की मी 12वीपर्यंत मग वजन वाढलंय, मग वजन वाढल्याचं अजून स्ट्रेस, म्हणजे त्या फिमेलला कळतच नसतं की माझं वजन वाढलंय. मग वजन वाढलंय आणि हळूहळू वाढत जातं. मग नंतर लोक बोलायला लागतात तेव्हा काय वजन वाढलंय, खूप जाड आहे. मग त्याचा अजून एक वेगळा स्ट्रेस येतो की ओबेज आहे, बापरे मला ते फिटिंग घालता येत नाहीये. मग त्याच्यामध्ये अजून गडबड काय की ओबेसिटी असते सोबत खाण्याचं पण प्रमाण जास्त असतं. ओबेज लोक कमी खातात असं नाहीये. ओबेसिटीमध्ये तो माणूस त्याच्या शरीरामध्ये अननेसेसरी खात असतो. त्याच्यासाठी अजून वेगळं कारण आहे लेप्टिन रेजिस्टन्स नावाचं की त्याचा हंगर ॲक्सेसच डिस्टर्ब झाले. ह्या सगळ्या सिक्वेन्समध्ये ती मुलगी अडकली की स्ट्रेस लेवल्स मग त्या सिक्वेन्समध्ये वाढत जाणार आणि मग ते तिला डॅमेज करत राहतं. बरोबर. तर आता हे सगळं आपण जे बोलतोय पाळीबद्दल आणि नॅचरल सायकल्सबद्दल बोलतोय, बरेचदा आपल्याला घरांमध्ये असंही दिसून येतं आणि आपल्या घरांमध्ये तर बरेचदाच दिसून येतं की काही काळ आपल्या घरात पूजा असते किंवा गणपती येणार असतो आणि मग घरात 1 किंवा 2 बायका असतात जे बराचसा भार पण उचलत असतात त्या सगळ्या गोष्टींचा आणि मग त्यासाठी काही काळ बर्थ कंट्रोल किंवा अशा काय गोळ्या घेतल्या जातात ज्याने सायकल पुढे ढकलतात किंवा अर्लियर घेतात म्हणजे त्या पूजेच्या दिवशी नको व्हायला. अशा बऱ्याच घटना घडतात. ह्याच्याबद्दल तुमचं बेसिक मत काय? मी तुम्हाला विचारतो की नियम काय असायचा की जर एखाद्या स्त्री रजस्वला आहे तर तिला सांगायचं की तू बाजूला बस, तू स्वयंपाकघरात जायचं नाही, भांड्यांना हात लावायचा नाही, तू देवघरात जायचं नाही, सगळ्यांच्या बरोबर बसायचं नाही, बाजूला बस कोपऱ्यात. मी ज्यावेळी पूर्वी हे ऐकलं त्यावेळी मला वाटायची किती घाण आहे, म्हणजे असं का त्या स्त्रीला आहे, तर नैसर्गिक आहे ना तिच्या. कधी विचार केला की असं का त्यांनी प्रोटोकॉल सेट केला असेल? प्रत्यक्षात बघायला गेलात तर एका बाईला स्वयंपाकघरात जायचं नाहीये हे जो ऑर्डर आली हा तिच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची? आनंदाची. तिचा KRA होता तो स्वयंपाक करणं. तिला सांगितलं कंपल्सरी तुला जायचं नाही किचनमध्ये, देवघराला हात लावायचा नाही, तू बाजूला बसायचं. हे जे काही ठरवलं होतं ना आपल्या पूर्वजांनी ते वेडे नव्हते. त्यांना हे माहिती होतं की या फेजमध्ये स्त्रीच्या शरीरातून एक मोठा डॅमेज होतोय. तो डॅमेज म्हणजे ब्लिडिंग चालू आहे लिटरली. ते ब्लिडिंग काही खूप आनंददायी असतं का फिमेलसाठी? मग तिला त्यावेळी आराम द्यायला पाहिजे का तिला कामाला लावलं पाहिजे? आराम दिला पाहिजे. मग समाज काय एवढा शाणा आहे का की ऐकून काहीतरी आराम देईल? नाही. मग आपल्या समाजामध्ये सगळे नियम असेच निघालेत की घाबरावा लोकांना. मग ऐकत नाही येत ना मग घाबरावा. ते काय स्वतःहून उपवास करणार आहेत का पावसाळ्यामध्ये? करणार आहेत का स्वतःहून उपवास की बाबांनो नका रे पाऊस येतोय, पावसामुळे तुमचं शरीर कमजोर झालेलं आहे? हे रिलेशनशिप्स आहेत. मग ह्या वेळामध्ये लंघन करा, उपवास करा, हे करणार नाही. म्हणून तर त्यांना सांगितलं श्रावण आहे, पाळा श्रावण. म्हणजे प्रोटोकॉल सेट केले गेले. तसाच हा प्रोटोकॉल होता की मासिक रजस्त्राव आहे त्यावेळेला तुम्ही आराम द्या त्या स्त्रीला तिच्या शरीरामध्ये. मला सांगा स्त्रीची ताकद चांगली असते का त्यावेळेत? नाही. तिला दुखत असतं की नसतं? दुखत असतं. ब्लिडिंग चालू आहे यार. म्हणजे तुम्ही विचारता करा ना की ब्लिडिंग होतंय लिटरली, त्या फेजमध्ये तुम्ही त्या स्त्रीला कामाला लावणार का? म्हणून हे प्रोटोकॉल होते की तिला कामापासून दूर ठेवा, बरोबर, तिला रेस्ट द्या. त्याच्यासाठी हे टाकलेलं होतं. आता आपण काय करतो, आपल्याला वाटतं आपल्या शरीराबरोबर खेळायचंय. हे बिलकुल करायचं नाही. ती पूजा तुमच्यासाठी तुम्ही नाही केलं तर काही पूजा होणार नाहीये त्याचा भाग नाहीये. तर बिलकुल असे प्रीपोन पोस्टपोन करणारे आयटम करायचे नाहीत. कारण तुम्ही तुमच्या हॉर्मोनल ऍक्सेस बरोबर खेळायला लागलात ना, तो ज्यावेळी खेळेल तुमच्यावर ते तुम्हाला मग अवघड जाईल. त्यामुळे विनाकारण नको त्या गोष्टींशी खेळायला जायचं नाही. सो माझं प्रामाणिक मत आहे की ह्या गोष्टींबरोबर बिलकुल छेडखानी नाही करायची. नैसर्गिक आहेत. इवन मी म्हणेन की त्या मेन्स्ट्रुअलच्या पिरियडमध्ये त्यावेळी सुद्धा स्त्रीने आराम केला पाहिजे. मी पाहतो काही लोक जिम करायला जातात. किती चुकीचं आहे ते माहिती आहे? तुम्ही त्या फेजमध्ये तुमच्या शरीरातून जे काही रजस्त्राव होतोय त्या रजस्त्रावामार्फत शरीरातले भरपूर काही मी म्हणतो सायटोकायनिन्स असतात, इन्फ्लमेटरी मेडिएटर्स असतात, हे सगळे बाहेर जात असतात. तुम्ही एखाद्या स्त्रीला फक्त एवढं विचारणार की मासिक रजस्त्राव झाल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी कसं वाटतं तुला? पूर्वीपेक्षा फ्रेश वाटतं का कम? ती फ्रेशच असते सर. म्हणून तर मेलमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त आहे. कारण मेलमधून शरीरातून हे सगळे जे काही इन्फ्लमेटरी सायटोकायनिन्स आहे ते बाहेर टाकून द्यायचा मेकॅनिझम नाही आहे. फिमेलमध्ये आहे म्हणून तर फिमेलमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण कमी आहे.
सो हे प्रिन्सिपल समजलं पाहिजे. आपण त्या हार्मोनल ऍक्सेसशी कधीही खेळायचं नाही. स्ट्रॉंगली म्हणजे रेकमेंड की काही खेळू नका त्याच्याशी. त्या जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्वापार आपल्याकडे होतं ते खूप छान होतं, आराम मिळत होता स्त्रियाला. आता कुठे आराम मिळतो? आता तर पळत तिला सगळी कामं करायची आहेत. म्हणजे इथून ब्लिडिंग चालू आहे आणि तिला जॉबला जायचं आहे, ब्लिडिंग चालू आहे आणि तिला पोलीसची ड्युटी करायची आहे. विचार तर करा की किती हार्मफुल आहे त्या फिमेलच्या हेल्थसाठी. सो समवेअर वी नीड टू सी टू इट की जर असं आहे, मी तर म्हणेन की जसं आता लाडकी बहीण योजना आली की तुम्ही फिमेलला वेगळं, मी म्हणेन फिमेलसाठी त्या 2 दिवसाच्या सुट्ट्या तरी द्या. आणि हे खरोखर लॉजिकल आहे माहिती आहे की त्या फिमेलसाठी ते खूप गरजेचं आहे, जेणेकरून ती स्वतःची हेल्थ मेंटेन करू शकेल आणि त्यातून त्याची भविष्यातली लॉंगिव्हिटी ओव्हरऑल हेल्थ मेंटेन राहील. बरोबर. पण PCOS जो म्हणतो आपण, जो रिव्हर्सिबल आहे किंवा तो थांबवता लाईफस्टाईल चेंज करून, पण PCOD थोडा कठीण पडतो. नाही, असं काही नका. असं दोन्ही गोष्टी या रिव्हर्सिबल आहेत. आणि आपल्याला हेच स्वतःला सांगायचं की लाईफस्टाईलनी काहीही शक्य करून घेता येऊ शकतं. ओके. एवढं इम्पॉर्टन्स लाईफस्टाईलला द्या. मी तुम्हाला मजेशीर उदाहरणं सांगतो की बाळ होत नाहीये, इन्फर्टिलिटी आहे आणि बरेच दिवस ट्राय करतायत, नाही बाळ झालं, IVF ला गेले, 3 सायकल झाले IVF, तिन्ही फेल झाले. नंतर त्या स्त्रीनी फिमेलनी थोडंसं स्वतःवरती मनावरती घेतलं आणि 7-8 किलो वजन कमी झालं, नॅचरली बाळ झालं. आपण काय केलं मग? पहिल्या 3 सायकलमध्ये काय केलं होतं आपण? पहिल्या 3 सायकलमध्ये आपण लाईफस्टाईलला सेकंड प्रायोरिटी दिली होती. बरोबर. की लाईफस्टाईल काही ठीक आहे चांगलं, सगळेच म्हणतात, एवढं काही नाही. हे औषधं महत्वाची, इंजेक्शन महत्वाचं. त्या 3 सायकल झाल्या, तिन्ही सायकलनी काही फायदा झाला नाही. पण नंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल वेट लॉस केलं तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक कन्फ्यूज झालं. सो इथे मला सांगायचा काय उद्देश आहे की गिव्ह अ प्रायोरिटी टू द लाईफस्टाईल आणि त्याच्यातून तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कुठेतरी 10% साठी आपल्याला डॉक्टरची गरज आहे. आता काय होतं, आता आपण 90% साठी डॉक्टरवर अवलंबून आहोत की तेच करतील सगळं. ही जी काही धारणा आहे ना, इथे बदललं पाहिजे. राईट. बरेचदा असं म्हणतात की थायरॉइड वाढतोय त्याच्यामुळे वजन वाढतंय, असं बायकांच्यात आपल्याला दिसून येतं किंवा मी कॉन्व्हर्सेशन्समध्ये ऐकलंय. आणि हे माझे सगळे प्रश्न आहेत ते मी जे कॉन्व्हर्सेशनमध्ये ऐकतो तसे आहे. पण हे डिस्कशन असतं की अगं नाही, मला थायरॉइड झालाय त्यामुळे वजन वाढतंय आणि मग त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम व्हायला लागतात. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल मला? याच्यात पण मला म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होतो ना, ते मला प्रश्न पडायचा की हायपोथायरॉइड वजन कसं वाढतं. ते त्याचं रॅशनल येतं की थायरॉक्सिन कमी आहे, मग मेटाबॉलिक रेट कमी झालाय वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे वजन वाढलं. मग मला दुसरा प्रश्न पडायचा की जर मी त्या फिमेलला जेवायलाच नाही दिलं तरी सुद्धा हायपोथायरॉइडने वजन वाढेल का? आणि ह्या लॉजिकने वाढलं पाहिजे ना. म्हणजे हायपोथायरॉइडमुळे वजन वाढते, माझ्यामुळे नाही वाढत. म्हणजे बऱ्याचशा फिमेलला असं वाटतं की मी जे जेवते त्याच्यात नाही वजन वाढत आहे. हे काय केलंय माहितीये का, फार्मा इंडस्ट्रीनी हा एक माहोल निर्माण करून ठेवलाय की वजन कोणामुळे वाढतं? हायपोथायरॉइड. म्हणजे जेवणाशी काही संबंध नाही. म्हणजे मी हवं ते खाऊ शकतोय, हवं ते खा आणि नाव कोणाला ठेवा? थायरॉइड, हायपोथायरॉइड. मला तो प्रॉब्लेम आहे ना, जेवणामुळे मला प्रॉब्लेम नाहीये, त्याच्यामुळे वजन वाढते. मग सुटलो मी. आता मी जर जेवणच दिलं नाही तर हायपोथायरॉइड तर आत आहे, मग वजन वाढलं पाहिजे त्या फिमेलचं. तसं होतं का? त्या फिमेलनी वजन कमी केलं की सगळ्या थायरॉइड बिरॉइड लेवल नॉर्मल येतात. कित्येक पेशंट आहेत असं, सगळं नॉर्मल झालं. आपल्याला परत मी तेच सांगतो की हे जे काही माइंडसेट बनवलंय ना, तो थोडा चुकीचा आहे. म्हणजे मी ज्यावेळी स्वतः अभ्यास करत होतो थायरॉइडचा, मला 100 प्रश्न पडले. पहिला प्रश्न माहिती तुम्हाला, थायरॉइडचा ज्यावेळी तुम्ही प्रोफाईल चेक करताना फिमेलमध्ये तुम्हाला दिसतं की थायरॉइडचे हार्मोन नॉर्मल असतात. एक हार्मोन वाढलं असतो TSH. ओके. आता TSH कोण बनवतं? तर वरतून येतो तो, ओके, पिट्युटरीकडून. तो पिट्युटरी, त्याला TSH म्हणजे काय? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. की ह्या ग्लँडला वरचा ब्रेन सांगतोय असं समजा, जास्त काम कर. लक्षात आलं? ते हार्मोन वाढलंय. आता ब्रेन का सांगतं याला जास्त काम कर? कारण काहीतरी कमी पडतंय. कमी काय पडत होतं माहितीये? त्या स्त्रीचं पहिले वजन होतं 60 किलो. 60 किलोसाठी हा बिचारा व्यवस्थित काम करत होता आणि आवश्यक ते थायरॉक्सिन देत होता. लक्षात आलं? आता त्या स्त्रीचं वजन झालं 80 किलो. 80 किलो झालं म्हणजे कोणामुळे झालं? व्यायाम न केल्यामुळे, जेवण चुकीचं केल्यामुळे. आता त्या 80 किलोला ऍडिशनल द्यायला लागणार की नाही? बरोबर. मग ते ऍडिशनल हा देत नव्हता, म्हणून मेंदूने सांगितलं तू जास्त काम कर. आणि रिपोर्टमध्ये कोण वाढलेला मिळाला? TSH वाढलेला मिळाला. ह्याच्यासाठी तुम्ही कोणाला नाव ठेवायला लागलात की हाच काम नाही करत. तुम्ही हे समजलं पाहिजे की हा काम चांगलं करत नाही असं नाहीये, तुमचं वजन वाढलंय म्हणून प्रॉब्लेम आहे. तुम्ही वजन त्याच्या मर्यादेच्या बाहेर गेलंय, मग ते दिसणारच ना कमी. मग तिथे काम तुम्ही वजनावर करा. परत मूळ मुद्दा कुठे येतो? डाएट.
यू वर्क ऑन डाएट. तुम्ही डाएटमध्ये आणि वजन कमी करणं काही अवघड काम नाही. तुम्ही जस्ट थोडंफार तुमच्या लाईफमध्ये चेंजेस केले आणि जेवण खाताना फक्त कॅल्क्युलेट करायला लागलात की मी काय काय खातोय, किती खातोय आणि याचं मला गरज आहे का, आणि गरज नसेल तर मी काय केलं पाहिजे, तरी तुमचं वजन आपोआप कमी होतं. त्यामुळे वजन कमी करणं खूप सोपं आहे. मी म्हणेन प्रत्येकाने पहिलं ते करा, म्हणजे तुमचं काम सोपं होईल. राईट. तर सगळ्याचं लाईफस्टाईलकडेच दिसते आपलं डिरेक्शन. 100% ते होतंय. 100%. कमाल. आता जसं म्हटलं की सुरुवातीच्या काळातच आपण ह्या सगळ्या मेजर्स घेतल्या तर एनिवे आपली लाईफस्टाईल चांगली राहणार आहे. म्हणजे PCOS PCODच्या भीतीच्या आधीच जर का आपण लाईफस्टाईल आपली चांगली ठेवली किंवा आपल्या घरातल्या लहान मुलांची चांगली ठेवली तर ते चांगलंच एक मेजर आहे, कारण त्याने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींपासूनच दूर राहणार आहेत, फक्त PCOD PCOS नाही. तर हे आपण करूच किंवा जे ऐकतात त्याच्यावर विचार करतील. पण काही लोक आहेत ज्यांचं आता सिव्हिअर झालेलं आहे, PCOD झालं, इरेग्युलॅरिटी वाढली, खूप गोळ्या लागल्यात, त्यांनी कसं हाताळायचं ह्याच्याबद्दल? त्यांनी कसं हाताळायचं तर मी असं सांगेन की पहिल्यांदा ना हे लक्षात घ्या की हा प्रॉब्लेम 15 दिवस 1 महिन्यामध्ये सुटणार नाही. ओके. हा प्रॉब्लेम सुटायला 6 महिने लागतील, 3 ते 6 महिने लागतील. का? कारण हे आतमधल्या ऑर्केस्ट्रा रिपेअर करायचं आहे. माझ्या पायाला जखम झाली, महिन्याभरामध्ये भरेल. कारण प्रॉब्लेम कुठे आत्ता लोकल आहे, बरोबर, पायाला प्रॉब्लेम आहे. इथे तुमचा ऑर्केस्ट्रा डिस्टर्ब आहे. ऑर्केस्ट्रामध्ये म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये एकच असतं का काहीतरी वाद्य? नाही, ग्रुप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, राईट? बरोबर. तुमच्या शरीरामध्ये PCOD आहे, त्याचे त्रास सुरू झालेले आहेत, तर द डिफेक्ट इट हॅज मल्टिपल लेवल, आणि तो सगळा ऑर्केस्ट्रा रिपेअर करायचा आहे. तर आपल्याला 3 ते 6 महिने स्वतःला द्यायचे आहेत आणि वाट बघायची. आपल्याला काय वाटतं की मी थोडेसे चेंजेस केले, 1 आठवडा 2 आठवडा आणि लगेच रिझल्ट मिळाला पाहिजे. थोडं थांबा, 1-2-3 महिने द्या. बरोबर, 2-3 महिने द्या आणि मग तो प्रॉब्लेम तुम्ही बघाल की ट्रान्सफॉर्मेशन घडवेल तुमच्या, की त्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन निघेल ना तुमच्या शरीरात, त्याने ट्रान्सफॉर्मेशन घडेल. दुसरं, गोळ्या ज्या काही खाताय, आता मी ॲलोपॅथीला वाईट चांगलं असं काही म्हणणार नाही, पण मला दुःख हे होतं की ॲलोपॅथीची जी काही औषधं आहेत ना ती तुम्हाला पटकन रिझल्ट देतात. ते अतिशय खरं आहे. मग पटकन रिझल्ट देतात म्हणून त्यांच्यावरच जर तुम्ही अवलंबून राहाल तर तुमचं शरीर आतून कधीच रिपेअर होणार. बरोबर. म्हणजे मी असं म्हणतो की ॲलोपॅथीमध्ये इतकी सुंदर सुंदर औषधं आहेत की जी लिटरली तुमचे आतले, त्यांनी अभ्यास केला ना, ॲलोपॅथीमध्ये खूप अभ्यास झाला की आतमध्ये नक्की काय घडतं, हे घडतं ते घडतं, आणि त्यातून तुम्हाला मदत पटकन मिळते. म्हणजे मुलाला पास करायचं, 10वी टॉपर आणायचं, आणू शकतो, कॉपी दिली की ते पास होऊन जातं. तर ॲलोपॅथीमध्ये ही अप्रोच खूप चांगला सेट झाला की बाबा ज्याला त्रास आहे त्याला पटकन सोल्युशन काय देता येईल. आणि मला असं वाटतं की हे सगळं अप्रोच झाला वर्ल्ड वॉरमध्ये. तुम्ही बघाल ना, त्या ॲलोपॅथीचं मॅक्झिमम रिसर्च झाले ना ते वर्ल्ड वॉरमध्ये झाले. कारण वर्ल्ड वॉरमध्ये काय सीन होता की तो हिटलर आलाय थोड्या दूर 2 किलोमीटरवरती, आणि माझ्याकडे आता 50 सैनिक आजारी पडलेले आहेत. तर यांचं मी आता लॉंग लाईफ बघू का उद्या सकाळी यांना लढाईसाठी तयार करू? बरोबर, तयार करायला पाहिजे लगेच, अर्जन्सी आहे. कारण वर्ल्ड वॉर 1-2 काही महिना 2 महिने नव्हते चालले. सो मॅक्झिमम रिसर्च जे काही झाले ते वर्ल्ड वॉरच्या पिरियडमध्ये खूप काही औषधं डेव्हलप झाली. मग ती डेव्हलप होत असताना त्या काळाची ती गरज होती अशी डेव्हलप झाली. तो काळ कोणता होता? लॉंगिव्हिटी बद्दल विचार करत होतो का सर्व्हायवलचा विचार करत होतो? सर्व्हायवल. मग सर्व्हायवलसाठी काय, माझा याला सोल्जरला ताप आलाय, मग याला आराम देऊ का आता पटकन कुठलं तरी औषध देऊन याला लढायला पाठवू? दुसरं ऑप्शन आता तो हिटलरून मारेल नाही तर. सो मॅक्झिमम रिसर्च ॲलोपॅथीमध्ये असे झाले किंवा तो एक माइंडसेट बनला की लेट मी गिव्ह अ क्विक रिलीफ टू द पेशंट. आणि मग ते क्विक रिलीफमध्ये आपण काय हरवून बसतो? तर लॉंग लाईफ. कारण ॲट सम कॉस्ट आपण ते क्विक रिलीफ मिळवत असतो. मग असं नको व्हायला. हार्मोन्स घेऊन आपण टेम्पररी सोल्युशन्स घेतोय, असं घडलं की ते लॉंग टर्मला डॅमेज करेल. बट जर का तुम्ही थोडा वेळ दिला की जर तुमचा कॉम्प्लिकेटेड खूप झालेलं आहे, वजनही वाढलं आहे, हायपोथायरॉइड पण आहे, सोबत अजून तुम्हाला मेन्सेस पण इरेग्युलर होत आहेत, काही वेळा असंही असतं की मेन्सेस येत नाही असं म्हणतात, पण काही वेळा ते लॉंग टर्मसाठी म्हणजे 20-25 दिवस स्पॉटिंग चालू असतं. सो असे कॉम्प्लिकेटेड कंडिशन्स असतात. कारण तुम्ही गोळ्या खाता ना, ज्यावेळी पिल्स खाता त्यावेळी मग मेन्सेस चालू झाले की ते लॉंग टर्म राहतात. म्हणजे असं होतं की 2 महिने पाळी आलीच नाही आहे आणि नंतर ज्यावेळी येते त्यावेळी ती 21 दिवस थोडं ब्लिडिंग चालू आहे, स्पॉटिंग चालू आहे. हे जे काही घडतं हे कॉम्प्लिकेटेड स्टेट आहे. त्या स्त्रीला सुद्धा वाटतं अरे काय चालू आहे माझ्याबरोबर. बट यू नीड टू बी काम, कंपोज आणि बिलीव्ह इन द फॅक्ट्स की तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचं वजन कमी करत गेलात, तुमचं दररोज एक्सरसाइज चालू केलात, सनलाईट एक्सपोजर, त्याचा रेफरन्स सांगायचा राहिला, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर द फिमेल
रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज अ सनलाईट एक्सपोजर. व्हिटॅमिन डी खूप मोठा रोल प्ले करतं. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही या सगळ्या कंडिशनमधून बाहेर याल. आणि याच्याबरोबरीने आयुर्वेदाची मदत जर घेतली, कारण आयुर्वेद बेसिक काय, आयुर्वेद असं क्विक रिलीफ नाही, म्हणजे असं सोल्युशनवर विश्वासच ठेवत नाही की बाबा मला याला काहीतरी लॉंग टर्मचं मिस करून शॉर्ट टर्मला रिझल्ट द्यायचे. आयुर्वेद बिलीफच हे करतं की मला या पेशंटची लॉंगिव्हिटी पाहिजे, बरोबर, दीर्घ आयुष्य द्यायचंय. म्हणजे आयुर्वेदाचं जे काही दीर्घ आयुष्य हे प्रिन्सिपल आहे. मग दीर्घ आयुष्य द्यायचं तर मला शॉर्ट टर्म गोलवर विश्वास ठेवून चालेल का? नाही. म्हणजे जसं आता आपण शेअर मार्केट बघतो, शेअर मार्केटमध्ये 2 इन्व्हेस्टर आहेत, एक शॉर्ट टर्म वाला, लॉंग टर्म वाला. लॉंग टर्म वाल्याची विजन वेगळी असते, शॉर्ट टर्म वाल्याची वेगळी असते. लॉंग टर्म वाला असा हॅपॅझार्ड पटकन काहीतरी उड्या मारत नाही. तसंच आयुर्वेद आहे की त्यांचा उद्देशच लॉंग टर्म होता. मग म्हणजे रूट कॉज पर्यंत जा, त्याला ट्रीट करा. मग आयुर्वेदाची ते तुम्ही मदत घेऊ शकता. पंचकर्म चिकित्सा, शरीराचा आतून शुद्धीकरण. शरीरात आतमध्ये 100 गोष्टी अडकत असतात. आपल्या शरीरात वाढलेलं वजनच आहे, मग त्या वजनामधली चरबी, मग त्या चरबीचे प्रकार, मग त्या चरबीमध्ये सोल्युबल टॉक्झिन्स, हे सगळे शरीरात अॅक्युमुलेट होत राहतात. राईट. मग ते काढून टाकण्यासाठी पंचकर्म चिकित्सा करा. डाएट व्यवस्थित फॉलो करा. मग डाएट कुठेतरी, आता डाएट घ्यायचंय, डाएटला आपण मेडिसिनचं महत्व देतो का? नाही देत. डाएट मेडिसिन आहे. आज ज्या पद्धतीने तुम्ही एखादं मेडिसिन अभ्यास करता तसंच डाएट आहे, त्याला त्या लेवलचं महत्व द्या. मग मी जे काही अन्न खाणार आहे ते कुठल्या तरी तज्ज्ञाकडनं माझ्या प्रकृतीनुसार, माझी वात आहे, पित्त आहे, कफ प्रकृती काय, माझ्या शरीरात एक्झॅक्टली कुठल्या एलिमेंट्स कमी झालेले आहेत, या सगळ्यांचा विचार करून त्यांच्याकडनं डाएट प्लॅन बनवा आणि मग त्या डाएटला फॉलो करा. मग थोडं तुमच्या चवीच्या विरुद्ध असेल, ठीक आहे, तुम्हाला टेस्ट असेल, तुमची आवड असेल, थोडंसं ॲडजस्ट करा. 3-6 महिन्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम रूटपासून एलिमिनेट होईल आणि खूप छान हेल्थ तुम्हाला मिळेल, आरोग्यवान तुम्ही राहाल. त्यामुळे आयुर्वेदाची मदत घ्या, लाईफस्टाईल मॉडिफाय करा आणि मी सांगितलेले जे काही फॅक्टर्स आहेत तेवढे सगळे फॉलो करा, पटकन बाहेर या. राईट. कारण 3-6 महिने जर ऐकलं तर वाटेल कोणाला किती जास्त काळ आहे हा आणि किती वाट बघायचे, काय फरक पडेल नाही पडेल. पण जर का 18, 20, 25, 30 वर्षाची तुमची लाईफस्टाईल असेल, ती 3-6 महिन्यात तुम्ही जर का करेक्ट करू शकत असाल तर तो खूपच कमी काळ आहे जर कम्पेअर केलं तर आधीचे वर्ष. मी लाईफस्टाईल करेक्ट करणंपेक्षा मी म्हणतो शरीराला रिज्युमिनेट करताय तुम्ही. ओके. तुम्ही ज्यावेळी लाईफस्टाईल करेक्ट करताना तुम्ही तुमचं 10-10 वर्षांनी तरुण व्हायला लागता. तुम्ही ज्यावेळी तुमच्या शरीरातलं 5-6 किलो वजन लूज करता, तुमच्या शरीरामधल्या व्हॅस्क्युलर हेल्थ 10-10 वर्षांनी तरुण होत असतात. राईट. बिकॉज इट इज सेड की किती वर्ष तुम्ही जगताय ते तुमचं वय नाही आहे, तुमच्या रक्तवाहिनीची स्थिती काय आहे, हाऊ मच इलास्टिक युअर आर्टरीज आर, दॅट इज युअर एज. बरोबर. म्हणजे व्हॅस्क्युलर एज नावाची कन्सेप्ट आहे की तुमच्या रक्तवाहिन्या किती लवचिक आहेत. आणि त्या लवचिक कशावर कळतं की धावताना पळताना त्या डायलेट होतात, व्यायाम नसता करत त्या कॉन्स्ट्रिक्ट होतात. ही जी लवचिकता, इलास्टिसिटी आहे, दॅट डिफाईन्स युअर एज. आणि तुम्ही ज्यावेळी लाईफस्टाईल बदलता तेव्हा तुम्ही तरुणच होता. आणि त्याचे परिणाम कुठे कुठे दिसतात? तुमच्या केसापासून, चेहऱ्यापासून, थॉट प्रोसेसपासून, क्रिएटिव्हिटीपासून, कम्फर्ट लेवल, एक्सरसाइज टॉलरन्स, दिवसभराचा उत्साह, सगळीकडे दिसतं. म्हणजे इट बिकम्स अ ट्रान्सफॉर्मेशन. राईट. सो इन्स्टेड ऑफ फिक्सिंग द प्रॉब्लेम विथ मेडिकेशन, शॉर्ट टर्म फिक्सिंग, यू सी टू इट की यू ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ. म्हणजे हेल्थमध्ये आलेले प्रॉब्लेम ना आपल्याला यूज करता यायला पाहिजेत फॉर ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर. तसं जर तुम्ही केलं तर हेल्थमधला प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला बेटर ह्युमन बिंग, पूर्वीपेक्षा बेटर व्हाल तुम्ही. खरं, कारण हा एक फ्लॅग आहे आणि मग त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतली, ऍक्शन घ्या आणि बरे व्हा, अपडेट होणार तुम्ही. बरे नाही तुम्ही, मी म्हणतो काय म्हणूया त्याला, ट्रान्सफॉर्म व्हा, पूर्वीपेक्षा बेटर व्हा. बरोबर. पूर्वीचा काय होतो आणि नाही हा रोगा, म्हणजे वी शुड बी थँकफुल टू दोज डिसीजेस. बरोबर. इंडिकेटर्सला तुम्ही थँकफुल राहायला पाहिजे की ठीक आहे, हा रोग झाला ना मला, आय विल यूज इट. म्हणजे मी डायबिटीज बद्दल नेहमी म्हणत असतो, एक डायबिटीजचा माणूस नॉन डायबिटिक पेक्षा जास्त जीवन जगू शकतो. फॅक्ट सांगतोय की जर डायबिटीजच्या पेशंटनी स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर नॉन डायबिटिक का, कारण ह्याच्या जीवनामध्ये ना इंडिकेटर ऑन झालेत. राईट. त्याची साखर वाढते, मग तो साखर खाणार की नाही खाणार, तो हेल्थबद्दल कॉन्शियस राहणार. आणि नॉन डायबिटिक काय करतो, चालू आहे जसं आहे तसं, तो मला काहीच त्रास नाही, मज्जानू लाईफ, तो ना व्यायाम करत, मला काहीच नाही, मला व्यायाम नाही करायचा आहे, गोडधोड खायचं आहे, सगळं खायचं आहे, एखाद दिवशी कधीतरी अटॅक येतो आणि जातो. बरोबर. हा बिचारा नाही मला हेल्थ केअरफुल असतो, कन्सर्न असतो. मग जर तुम्ही प्रॉपर कन्सर्न आहात तुमच्या आरोग्याबद्दल आणि त्या रोगाने तुम्हाला तुमच्या शरीराकडे बघण्याचा एक वेगळा मौका दिलेला आहे, यू शुड बी थँकफुल टू दॅट डिसीज, बिकॉज दॅट डिसीज इज गोइंग टू हेल्प यू टू लिव्ह अ लॉंगर लाईफ. राईट. तसंच पीसीओडी आहे, तुमच्याकडे आलाय ना, आता नाव यूज इट ॲज अ काय म्हणूया त्याच्यावरच आता आपलं फाउंडेशन समजून पुढे मोठं होऊया, असा अप्रोच असला पाहिजे. कमाल. कारण तो दृष्टिकोन बदलला तर बऱ्याच गोष्टी बदलल्या, सोप्या होणार आहेत. व्हेरी ट्रू. कमाल.
जसं आत्ताही मी मगाशी प्रश्न विचारला की ज्यांना आहे त्यांनी काय करायचं, तर लाईफस्टाईल चेंज हा एक मुद्दा झालाच, पण स्वतःहून करताना कदाचित होत नाही. म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो, म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा आहे की वजन कमी करायचं असतं, पण ते काय वेळा होत नाही. आपण प्रयत्न करतो, जिमला वगैरे जातो, जेवढे चांगले चॉईसेस करता येतील जेवणात तेही करत असतो, पण ते कधी कधी होतं, कधी कधी नाही होत, आणि त्याच्यात परत सेल्फ मोटिवेशन पण खूप लागतं. तर अशी जर व्यक्ती आहे जी आपल्याकडे आली, फॉर एक्झाम्पल माधवबागमध्ये आली, तर आपण त्यांना कशा प्रकारे मदत करतो ह्याच्यात नेण्यासाठी, आणि अगदी मूल होत नसेल किंवा त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यात हे PCOS कॉम्प्लिकेशन्स आली, अशीही कंडिशन असेल, तरीही कसा एक अप्रोच असतो या बाबतीत? जरूर. बऱ्याचशा फिमेल्स आमच्याकडे ज्या येतात त्या साधारण याच कारणांसाठी येतात की इन्फर्टिलिटीचे इश्यूज आहेत, डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि दे वॉन्ट सम नॅचरल सोल्युशन. तर आपल्याकडे ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी आपला जो अप्रोच असतो तो एक हॉलिस्टिक अप्रोच असतो. हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे काय की त्या आजाराकडे बघताना जसं मी मुद्दे सांगितले की वी सी टू इट की रूट कॉज आपण डाएटला ठेवूया, एक्सरसाइजला ठेवूया, ओबेसिटीला ठेवूया. पंचकर्म त्याच्यात खूप मोठा रोल प्ले करतात. मग आपण आपला एक पंचसूत्री कार्यक्रम असतो. मग त्यात काय, पहिलं डाएट. मग आपण जनरली पेशंट्सना डाएट चार्ट आपण देत असतो, पण डाएट चार्ट दिल्यानंतर डाएट चार्ट फॉलो करणं खूप अवघड होतं पेशंटला. बरोबर. की आम्ही लिहून देतो हे खा, हे खा, आणि मग तो घरी जाऊन पेशंट किचनमध्ये काहीतरी ते बनवायला घेतात आणि मग ते कळतं की अरे हे आज नाहीच आहे, मग हे नाही जमत आहे, मग हे जाऊ दे उद्या करू. असं करून त्या चार्टला कंप्लाय करणं किंवा त्या चार्टला फॉलो करणं पेशंटला खूप जड जातं. हो. आम्ही हे कॉमन बघितलं आणि मग त्याचा अभ्यास करून आम्ही काय केलं की कॅन वी प्रोव्हाइड बेटर सोल्युशन, की जिथे पेशंटला खूप जास्त डोक्याला त्रास होणार नाही की बाबा ही पिठं मिक्स करा, असं करा, तसं करा. आम्ही सांगून दिलं चार्टवर, पण ते पेशंटला जमत नाही, कारण घरी सगळं ठरलेलं असतं, सेट असतं आणि तेच चालू असतं. मग आम्ही विचार केला आपण यांना मदत कशी करता येईल. मग आम्ही डाएट किट बनवलं की एक पेशंटसाठी एका महिन्याचा डाएट किट बनवलं की जिथे तो पेशंट मागचे कित्येक महिने प्रयत्न करतोय, वजन कमी होत नाही, वजन कमी होत नाहीये, आणि तो हा डाएट किट ज्यावेळी बघतो आणि तो किट फॉलो करतो त्यावेळी त्याला दिसतं की महिन्याभरामध्ये 4 ते 6 किलो वजन कमी झालं. सो डाएट किट सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे त्याच्यामध्ये रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत. पेशंटनी ते कुक करून फ्रेश जेवायचं आहे आणि सगळ्याचे पोर्शन कंट्रोल आहेत. की समजा आता मी सांगतो की पोळी किंवा चपातीने कधी PCOD होतो का, तर म्हणलं जातं की काय त्याचा संबंध, ते तर नॅचरल दररोज खातोय आपण. पण जर त्याची क्वांटिटी बदलली, जर मी ग्लुटेनचं प्रमाण वाढवलं डाएटमध्ये, तर त्यांनी सुद्धा इन्शुलिन रेजिस्टन्स, त्यांनी सुद्धा PCOD, हे सगळं सायकलमध्ये मी अडकतो. मग म्हणून आम्ही काय केलंय, त्या पेशंटसाठी पूर्ण दिवसाचं जेवण त्या एका बॉक्समध्ये भरून दिलेलं आहे, रॉ आयटम. ते सगळे रॉ काढायचे. म्हणजे सकाळचा चहा कुठला आपला घरचा चहा नाही घ्यायचा, ग्रीन टी घ्यायचा, आम्ही देतो. त्याच्याबरोबर नाश्ता, ब्रेकफास्टला काय करायचं, तर आपण घरी जे पोहा, उपमा, डोसा, इडली, सँडविच हे जे काही खातो, ज्याच्यातून आपल्या शरीराला मोठा डॅमेज होत असतो, त्याच्याऐवजी आम्ही पेशंटला 30 ग्रॅम्सचे पाउचेस दिलेले असतात ब्रेकफास्टचे. मग त्यातून पेशंटनी त्याचं ब्रेकफास्टचे आयटम बनवायचे. मग त्यात थालीपीठ असेल एखादं, किंवा एखादं मूग सलाड असेल, असे वेगवेगळे आयटम त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत आणि त्याचा वापर पेशंटनी करायचा. या डाएट किटचा फायदा काय होतो की काय खाऊ हा प्रश्न आता राहत नाही. बरोबर. काय खायचं ते मी दिलेलं आहे, एवढंच खा आणि एवढं खाऊन तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. सो पेशंटसाठी एकदम स्ट्रेट फॉरवर्ड गाईडलाईन होते की हे करायचं आणि याच्यातून मला बाहेर यायचं आहे. सो इट बिकम्स अ व्हेरी इझी सोल्युशन की तुम्ही हे खा आणि तुमचं 6 किलो वजन कमी होणार आहे. सो इट्स लाईक दॅट, की काय खायचं आहे तर हे खायचं आहे आणि त्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्याच्याबरोबरीने जसं मी म्हणलो की पंचक्रमामध्ये स्नेहन, स्वेदन, बस्ती नावाचे 3 ट्रीटमेंट असतात. या 3 ट्रीटमेंट काय आहेत, तर फिमेल्समध्ये शरीरामध्ये दोष साठायला लागले की ते दोष काढून टाकण्यासाठी स्नेहन नावाची चिकित्सा असते. या स्नेहन म्हणजे काय, बॉडी मसाजचा खूप मोठा रोल आहे मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करण्यामध्ये. ओके. आयुर्वेद काय म्हणतं की वाताचं हे सगळं गणित आहे, की शरीरातलं सगळं जे कंट्रोलिंग आहे ते वाताचं आहे आणि वातासाठी स्नेहन आवश्यक असतं. म्हणून आम्ही स्नेहन सगळ्यात पहिल्यांदा करतो. स्वेदन करतो. स्वेदनाने काय होतं, शरीरातले सगळे टॉक्झिन बाहेर निघणार आहे. तुमच्या शरीरातून सिबम बाहेर निघणार आहे, सॉल्ट्स एक्स्ट्रा बाहेर निघणार आहे, अनवॉन्टेड वॉटर बाहेर निघणार आहे, युरिक ऍसिड बाहेर निघणार आहे. मग शरीर ते क्लीन झालं. एनिमा, बस्ती नावाचा एक प्रकार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एनिमा रेक्टल रूटद्वारे औषध दिलं जातं. त्याचा संबंध तुमच्या ओव्हरऑल पेल्विक फ्लोअर मधल्या ऑर्गनशी असतो. त्यामुळे ते नॉर्मलाइज करण्यासाठी बसती. सो पंचकर्म केलं, डाएट किट दिला, रेग्युलर डॉक्टरांच्या व्हिजिट्स असतात. MIB पल्स ॲप नावाचं अप्लिकेशन आहे, त्यातून पेशंटचं रेग्युलर कंप्लायन्सेस टू द एक्सरसाइज, डाएट, स्लीप पॅटर्न हे सगळं मॉनिटर केलं जातं. म्हणजे मी छान जगतोय का, तर मी आता म्हणेन हो, पण जर माझा मोबाईल चेक केला तर कळतं की रात्री किती वाजता झोपला या.
राईट. सो आम्ही ॲप जे डेव्हलप केले ते ॲप आम्हाला इनपुट देत असतं की पेशंटचे स्लीप टाईम काय, पेशंटनी वॉक किती केलं, स्टेप काउंट किती आहे. सोबत त्याच ॲपमधून आम्हाला पेशंटचे व्हायटल्स कळत असतात की त्याचं वजन किती आहे, पोटाचा घेर किती आहे. मग ह्या सगळ्या व्हायटल्सला डॉक्टरला ट्रॅक करता येत. बरोबर. जनरली तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि त्याच वेळी डॉक्टर तुमच्याबद्दल विचार करतात. बट माधवबागमध्ये हा खेळ नाही आहे. माधवबागमध्ये कसं आहे की तुम्ही घरी आहात आणि तरी आमचे डॉक्टर तुमच्याबद्दल विचार करतात. म्हणजे आमच्याकडे जे मॉनिटरिंग प्रोसेसेस आहेत त्या अशा आहेत की आमच्याकडे ट्रीटमेंट सुरू झालेल्या पेशंटला आम्ही 1 वर्षासाठी सेंट्रली ट्रॅक करत राहतो. ओके. हे सेंट्रली त्याच्या बाबतीत काय घडतंय याचं मॉनिटरिंग चालू असतं. म्हणजे आमचे सेंट्रल हेड मेडिकल ऑपरेशन असेल, झोनल मेडिकल हेड्स असतील, क्लिनिक हेड्स असतील, या सगळ्यांकडे त्या एक मॉनिटरिंग प्रोसेसेस आहेत की हा पेशंट आत्ता घरी आहे पण त्याचं मॉनिटरिंग चालू आहे का, त्याचा आपण ट्रॅक ठेवतोय का, त्याचं वेट लॉस झालं का, त्याचं बीपी किती आहे, त्याची शुगर किती आहे, त्याचा डाएट कम्प्लायन्स कसा आहे, हे सगळं ट्रॅकिंग नसतं. सो त्यासाठी आम्हाला ते अप्लिकेशन मदत करतं. आणि त्याच्यात कुठेही वर खाली झालं तर तुम्हाला तो त्याचा लगेच तुम्ही आपल्याला पेशंटला अलर्ट करतायत. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये की पेशंटला राईट टाइमला अलर्ट करणारे इंडिकेटर्सच नसतात. मग डॉक्टरांकडे कधी जातो, ज्यावेळी तो पडतो त्यावेळी जातो. जर आपण तो पडायच्या आधी त्याला इंडिकेट केलं तर काका शुगर 250 झाली आहे, काहीतरी गडबडतंय, मग तोच सांगतो नाही नाही हो बरोबर आहे, सॉरी मी जरा लग्नाला गेलो होतो, मी आता उद्यापासून सगळं फॉलो करतो. आणि मग फॉलो करून आठवड्याभरानंतर सांगतो नाही आता सर शुगर 120 आहे. झालं ना, आपण त्याला क्रायसिसमधून जाण्यापासून वाचवलं ना. ते जर माझा फोन नसता गेला, माझ्या टीमचा फोन नसता गेला तर तो कदाचित तसाच अनभिज्ञ राहिला असता किंवा ठीक आहे सब अच्छा चल रहा है. हे मॉनिटरिंग सिस्टीम आमच्याकडे खूप स्ट्रॉंग आहे की आमचे पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह असतात, लोकल टीम्स असतात, त्या खूप फॉलोअप स्ट्रॉंग घेतात. त्याच्या बरोबरीने हर्बल मेडिसिन्स. आता हर्बल मेडिसिन्स का, कारण हर्बल मेडिसिन्समधला एक मी मेजर जो डिफरन्स अनुभवतोय ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्यामधला मेजर डिफरन्स काय माहिती आहे, तर आयुर्वेदिक हर्ब्स हे असे असतात की जे आयसोलेटेड केमिकल्स नाही आहेत. ओके. आयसोलेटेड केमिकल म्हणजे एक्स्ट्रॅक्टेड आयसोलेटेड केमिकल जे आहेत तेच ते वनस्पती आहेत. आणि वनस्पती कुठे येतात, ते जंगलात येतात, झाडात येतात. झाड आता एखादं झाड आहे ते सगळ्या एलिमेंटला, तुम्ही झाडाचं साल आणलं त्यात तुम्हाला काय काय मिळेल, धूळ पण मिळेल, त्यात तुम्हाला बॅक्टेरिया पण मिळतील, सगळं दुनिया मिळेल त्याच्यामध्ये. मग ते असं आहे की जे ऑलरेडी नेचरशी कनेक्टेड आहे, इकोसिस्टमचा भाग आहे, इकोसिस्टमचा पार्ट आहे. त्यामुळे ते शरीरात जाऊन काहीतरी मोठं डिव्हास्टेटिंग असं काही करत नाही, ते इकोसिस्टमलाच प्रमोट करतं. मग त्यातले तुम्ही द्रव्य कुठले वापरले, त्या द्रव्यांची क्वालिटी काय, मग ह्या सगळ्यांचा विचार करून जर डॉक्टरने तुम्हाला योग्य औषध आयुर्वेदिक दिलं, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याचं मुख्य काम असतं तुमच्या शरीराला डिपेंडंट बनवायच्या ऐवजी शरीरातल्या सेल्सला त्यांचं काम नीट करण्यासाठी एम्पॉवर करणं. हा मेजर डिफरन्स मी बघतो. की आपल्याला शरीर म्हणजे कसं सांगू मी की माझ्या मुलीची शाळेची परीक्षा आहे म्हणजे मी अभ्यास नाही करायचा आहे, माझ्या मुलीची शाळेची परीक्षा आहे म्हणजे माझ्या मुलीला मला असं वातावरण प्रोव्हाइड करून द्यायचं ज्याच्यातून ती चांगला अभ्यास करू शकेल. हा जो काही डिफरन्स ऑफ माइंडसेट आहे ना तो आपल्याला समजला पाहिजे. मग आयुर्वेदामध्ये तसे उल्लेख आहेत की ह्या औषधांचं काम म्हणजे हे शरीर, समजा एक्झाम्पल देतो मी की बीपीचं गणित बघू, ब्लड प्रेशर कमी करणं हे काम माझ्या शरीरात कोणाचं तरी आहे ना. हो नक्कीच. मग ज्याचं आहे त्यांनी त्याचं काम व्यवस्थित केलं तर बीपी कंट्रोलमध्ये राहील. मग आयुर्वेदिक औषधांचा किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा मुख्य उद्देश असतो की मी माझ्या शरीरातल्या त्या सेल्सला एम्पॉवर करीन, सक्षम करीन ज्यांचं काम होतं बीपी कंट्रोल करणं. म्हणजे मग बाहेरच्या औषधांवरची डिपेंडन्सी गेली. म्हणून आयुर्वेदिक ट्रीटमेंट नंतर तुम्हाला का दिसतं की औषध गोळ्या बंद झाल्या तरी बीपी नॉर्मल, औषध गोळ्या बंद झाल्या तरी शुगर नॉर्मल, हे जे काही आमच्या ट्रीटमेंटमध्ये कॉमन ऑब्झर्वेशन्स आहेत त्याचा मुख्य उद्देशच हा, म्हणजे कारणच आहे की वी वर्क ऑन द रूट कॉज, वी सी टू इट की सेल्स एम्पॉवर होतील आणि ते त्यांची कामं नीट करतील. सो हर्बल मेडिसिन, कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणू शकतो. येस. सो हर्बल मेडिसिन त्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट. आणि एक्सरसाइजेस जे मी सांगतो 5 प्रकारचे व्यायाम, म्हणजे फिमेल्सला मी सांगतो की 5 प्रकारचे व्यायाम मस्ट आहेत. एक तर तुम्ही एरोबिक करा, दम लागेल, घाम येईल, त्याच्यानंतर छातीत धडधड होईल, अशा व्यायामाला एरोबिक म्हणतात. काही करा, चाला, पळा, धावा, पोहा, सायकल चालवा, दोरीच्या उड्या मारा, दम लागला पाहिजे, घाम यायला पाहिजे आणि हार्ट रेट वाढला पाहिजे. कार्डिओ झाला तो. दुसरं झाला वेट ट्रेनिंग. खूप वेट ट्रेनिंग आपल्याला काही मसल नाही बनवायचे, म्हणजे आपल्याला काही रेसलिंगला जायचं नाही आहे फिमेल्सला. मी परत सांगतो की मसल हे काही फिमेलचा गुणधर्म नाही आहे. फिमेलचा गुणधर्म इलास्टिसिटी, म्हणून योगा, मग फ्लेक्झिबिलिटीचे व्यायाम. आणि म्हणजे काही वजन उचलायचं नाही असं नाही आहे, आठवड्यातून एकदाच वेट ट्रेनिंग करा, 2दाच वेट ट्रेनिंग करा, खूप झालं. आणि वेट ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काही मसल्स बनवून लोकांना नाही दाखवायचे, आपल्या कोरवरती काम करा. आपल्याला पेल्विक फ्लोअरवर काम करायचं, आपल्याला कोर मसल्सवर काम करायचं, आपल्याला स्टेबिलिटीसाठी काम करायचं, मग तिथे ते व्यायाम करा.
मग तिथे प्लँक्स करा थोडेसे, पेल्विक फ्लोअरचे एक्सरसाइजेस करा, लोअर लिम्बचे एक्सरसाइज करा, हिप जॉईंट पासून खालचे व्यायाम करा, ज्याच्यातून तुमच्या कोर मसल्स अजून स्ट्रॉंग होतील. सो हे सगळे वेट ट्रेनिंगचे प्रकार. फ्लेक्झिबिलिटीसाठी योगासनं करा, बॅलन्सिंग पण करा, मग त्यात वृक्षासनासारखी आसनं आली, आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे अनुलोम विलोम, रेस्पिरेटरी व्यायाम. हे 5 प्रकारचे व्यायाम तुम्हाला जसं जमेल तसं करा. असं नाही की दररोजच केले पाहिजेत, काही गरज नाही. मी म्हणतो आठवड्यातून तुम्ही 3-4 दिवस करा, खूप झाले, आणि तुम्हाला हवे ते करा, पण 3-4 दिवस ह्या व्हरायटीचे व्यायाम करा. एकच व्यायाम करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, तुम्हाला व्हरायटीचे व्यायाम करायचे. बरोबर. असे जर केले तर व्यायामातून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. असा सर्वांगीण अप्रोच आमच्या ट्रीटमेंटचा असतो. आणि मग त्याच्यात रेग्युलर पेशंटचं मॉनिटरिंग, आणि मग एक टार्गेट असतं की बाबा ह्या पेशंटला इतकी दिवसामध्ये एवढे रिझल्ट आपल्याला द्यायचे आहेत. जसं मी सांगतो की आम्ही स्वतःच टार्गेट घेतो की हा पेशंट समजा माझ्याकडे फेब्रुवारीमध्ये ट्रीटमेंट सुरू केली, तर हा मार्च एप्रिलपर्यंत ह्या लेवलपर्यंत इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आमची सिस्टीम कामाला लागते. मग तिथे पेशंटचा फॉलोअप, डायटिशियनचं कॉलिंग, हे सगळं लागतं, ज्याच्यातून आम्ही त्या टार्गेटेड हेल्थ इम्प्रूव्हमेंटपर्यंत पोहोचायचा मॅक्झिमम प्रयत्न करत असतो. सुंदर. मला जो डाऊट आहे ह्याच्याबद्दल किंवा एक क्वेश्चन मला विचारायचा आहे, ह्या फॉलोअप क्वेश्चन आहे या पूर्ण सिस्टमबद्दल. असं होतं का की ते डिपेंडन्सी येते तुमच्यावर पेशंटची, की आता खायचं आहे काय पण हे सांगितलं जातं आहे, मला काय करायचं ते पण सांगितलं जातं आहे, आणि आपल्या ट्रीटमेंटला एक मर्यादा असते, 3 महिने ॲक्टिव्ह म्हणता येईल किंवा एक वर्षभर फॉलोअप्स असतात. डिपेंडन्सी येऊ शकते का? मजा काय त्याच्यामध्ये की आपल्याला जीवनातलं एक बेसिक फंडामेंटल काय की माझी जीवनशैली मला बदलायची, तर सगळ्यात जास्त सपोर्ट कधी लागतो? पहिल्या 7 दिवसात. फर्स्ट 7 days क्रुशियल. पहिल्या 7 दिवसात एकदा सपोर्ट मिळाला की त्याची गाडी ती नॉर्मलला लागते. ओके. म्हणजे मी माझ्या डॉक्टरांना सांगताना काय सांगतो माहिती आहे की मुलीचं लग्न झालं की मुलीबरोबर कोणतरी एक माहिती आहे ना, हो, तिच्याबरोबर जातं, बहीण वगैरे पाठवायची पद्धत होती. का पद्धत होती ती? काय सपोर्टला. तर तसं आपलं आहे. पेशंट ज्यावेळी डाएट किट चालू करणार आहे, लाईफस्टाईल चेंज करणार आहे, तुम्हाला पहिले 7 दिवस त्याला हात धुवून सपोर्ट द्यायचा. एकदा का 7 दिवस तुम्ही त्याच्या बाजूला उभे आहात हे त्याला कळालं, आणि त्याला मग ते जाणवायला लागलं की ओके मला जमतंय. 7व्या दिवशी त्याला ज्यावेळी कळतं की मला जमायला लागलंय, मग तुमची काही गरज नाही, तो आपोआप त्या ट्रॅकला लागतो. 7 दिवसात तुमच्या लाईफमध्ये एखादी नवीन गोष्ट अडॉप्ट करायला तुम्हाला तो वेळ लागतो. यू स्टँड विथ हिम फॉर 7 days. 21 दिवस त्याने ते केलं की त्याची हॅबिट बनणार आहे, मग तो तुमची गरजच नाही, तो स्वतःच सगळं सोडून हेल्दी, मग तो प्रचारक बनतो. म्हणजे आमचे पेशंट आमचे प्रचारक असतात. राईट. की जे ट्रान्सफॉर्म करतात लाईफ. म्हणजे असे मी कित्येक पेशंट सांगतो की जे प्रचारक म्हणजे काय तुम्हाला सांगतो, आमच्या खोपोलीचं हॉस्पिटल आहे, कोंडळीचं हॉस्पिटल आहे, गाड्या भरून पेशंट घेऊन येतात. म्हणजे एक पेशंट तो 56 पेशंट त्यांनी खोपोली हॉस्पिटलमध्ये आणून ॲडमिट केले आत्तापर्यंत. तो दरवेळी गाडी घेऊन येतो, मोठीच्या मोठी काहीतरी, आणि सगळ्या गावातल्या पेशंटना, नातेवाईकांना. आता ही किती वेगळं लाईफ आहे की नाही तू माधोबागला चल, तिकडे तुझी ट्रीटमेंट होईल, ते घेऊन येतात माधोबागला. असं घडतं कधी? ज्यावेळी तो माणूस त्या ट्रान्सफॉर्मेशनला पूर्णपणे सरेंडर झालेला असतो. राईट. आणि त्या ट्रान्सफॉर्मेशनला सरेंडर करणं किंवा तिथपर्यंत घेऊन जाणं हे आमचं काम आहे. इफ वी कुड टेक एव्हरी पेशंट ऑफ अस टू दॅट लेवल, तर मग नंतर त्याला सांगायला नाही लागत की तू हे कर, तो स्वतःच त्याचा प्रचारक बनतो. आणि शेवटी कसं आहे की ज्यावेळी आमचा पेशंट बाहेर जाऊन लेक्चर द्यायला लागतो की तुझा डायबिटीज कसा बरा होईल, त्यावेळी तो स्वतःच सगळं फॉलो करायला लागतो ना. राईट. आणि तो एवढं त्याच्यातून ज्ञान ॲक्वायर करतो की सर एक लक्षात घ्या, मला काही डायबिटीज झालेलं नाही ना, मला PCOD झालेलं आहे. ज्यावेळी एखादा पेशंट डायबिटीजमधून पूर्ण बरा होतो, तो ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी झालेला असतो. बरोबर. कारण त्याला कळालेलं असतं की रोगातून बाहेर कसं पडायचं. मग तो बाहेर जाऊन स्वतःहून बोलायला लागतो. सांगायचं तात्पर्य आहे की इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग ॲट अस डिपेंडन्सी, मी म्हणेन हे एक इट्स लाईक फर्स्ट गिअर. की तुम्ही फर्स्ट गिअरला जी ताकद लावता जोरानी, तो गोल पाळणा फिरवताना जो पहिल्यांदा पुश मारता, तो न्यूटनचा फर्स्ट लॉ, तो इनर्शिया ब्रेक करायसाठी, ते आमचं काम आहे. एकदा इनर्शिया ब्रेक झाला, रोल व्हायला लागला बॉल, की मग तो ऑटोमॅटिक चालू राहतो. तिथे आमची गरज पडत नाही, मग तो सेल्फ डिपेंडंट होऊन जातो. राईट. आता असं होणार आहे की आपण महिलांना होणारे जे त्रास आहेत त्याच्याबद्दल बोलतोय, आणि जेवढा प्रयत्न होईल तेवढं आपल्याला जेवढं डिस्कस करता येतं तेवढं आपण इथे करतोय. पण बऱ्याच महिलांना काही प्रश्न पडणार आहेत, आणि ऑफकोर्स माझ्यापेक्षा अजून चांगलेही प्रश्न पडणार आहेत, आणि ते नॅचरल आहे. तर हे फक्त नमूद करायचं आहे की तुम्हाला असे जर प्रश्न पडत असतील तर कॉमेंटमध्ये टाकून ठेवा, म्हणजे ते आम्हाला ॲड्रेस करता येतील, किंवा त्याच्याबद्दल पुन्हा आपण काहीतरी करू शकतो ते प्रश्न घेऊन. त्यामुळे तेही येऊ देत. तुम्हाला जे पडलेत प्रश्न, इथे ज्याला उत्तर मिळाली नाही आहेत किंवा तो विषय कदाचित आम्ही हाताळला नाही आहे या एपिसोडमध्ये, आम्हाला सांगा, कारण त्याच्यातनंच आम्ही पुन्हा काहीतरी बनवायचा किंवा काही ते ॲड्रेस करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. मेनोपॉज असाच एक मुद्दा आहे, तोही खूप महत्त्वाचा आहे.
आणि महिलांच्या आयुष्यात तो आला की त्याच्यामुळे बरेचसे त्याचे काय म्हणतात आयुष्य एका प्रकारे अफेक्ट होतं त्या एका फेज चेंजमुळे, असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अगदी ते मानसिक असू दे किंवा अगदी शारीरिक फिजिकल गोष्टी असू देत, ते बरेचसे चेंजेस होत असतात. तर त्याच्याबद्दल सांगाल का की काय काय होतं किंवा काय केलं पाहिजे? आता एक मेनोपॉज हा एक खरोखर असा एक वेगळा विषय आहे जो प्रत्येक फिमेलला त्यातून जायचं आहे. आणि त्या फेजमध्ये खरोखर खूप सगळे चेंजेस होतात आणि त्या चेंजेससाठी स्वतःला पहिले तयार करायचं आहे. दुसरा भाग हा की त्या इव्हेंटकडे काहीतरी आता माझ्याबरोबर निगेटिव्ह होणार आहे असं बिलकुल बघायचं नाही. प्रत्येक इव्हेंटचे काही प्लस असतात, काही मायनस असतात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला त्या मासिक रजस्त्रावानी त्रास होत होता की नाही, दुखायचं की नाही, ब्लिडिंग व्हायचं की नाही, आता ते थांबणार आहे. चला ठीक आहे, काहीतरी त्या एका रिप्रोडक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीमधून तुम्ही आता मुक्त होणार आहात. बरोबर. म्हणजे याला तुम्ही निगेटिव्हली का घ्यायचं? कारण काही नाही, कारण आपण याला पॉझिटिव्हली घेऊया की हे झालं, माझं जे काही रिप्रोडक्टिव्ह एज होतं ते आता संपलेलं आहे, आता त्याच्यातून मी बाहेर येते, आता एक त्या जबाबदारीतून मी मोकळे झाले, आता मला कदाचित माझं जीवन जगता येईल, असंही याच्याकडे बघता येऊ शकतं. तर ह्या फेजमध्ये काही गोष्टी बदलणार आहेत. सगळ्यात पहिला बदल काय होणार आहे तर तुमच्या शरीरामधून रजस्त्राव व्हायचा, त्याच्यात हार्मोन्सचा रोल होता, ओव्हरीज काम करत होत्या. आता ओव्हरीजचं काम ते थोडंसं कमी होणार आहे, मेन्स्ट्रुएशन बंद होणार आहे, हे घडणार आहे. आणि हे घडत असताना चेंजेस कुठे कुठे येणार आहेत? थोडेफार तुमच्या बोन्सवरती येणार आहेत, राईट, स्किनवरती येणार आहेत, थोडेसे हार्टवरती येणार आहेत, तुमच्या मेंटल लेवलला, ब्रेन फंक्शनिंगला पण येणार आहेत. सो असे मल्टिपल चेंजेस येणार आहेत. मग या चेंजेसकडे निगेटिव्हलीच बघायचं का की वाईटच होणार आहे? काही गरज नाही. आपण या ट्रान्सफॉर्मेशनला समजून घेऊया, हे जे काही बदल घडणार आहे त्याला ॲक्सेप्ट करूया, आणि हे ॲक्सेप्ट जर नीट केले आणि त्याच्या अनुषंगाने योग्य त्या बदल स्वतःमध्ये घडवले तर तुम्ही स्वतःला एक बेटर व्यक्ती म्हणून बनवू शकता. राईट. म्हणजे आत्ता तुम्ही जे काही आहात त्याच्यापेक्षा बेटर व्यक्तिमत्व तुम्ही निर्माण होऊ शकता. कारण प्रत्येक वेळी फेज बदलते तुमची. तुम्ही आई होतात, आई झालात, डिलिव्हरी झाली, तरी तुमच्या सगळ्यात प्रायोरिटी लाईफमध्ये कोणाकडे होती तुमची? मुलांकडे. फक्त मुलं, बाकी काही दिसत नव्हतं. म्हणजे त्या बाळ झालेली आहे काही, तिला बघा तुम्ही, तिच्या डोक्यामध्ये काय चालू असतं कायम? बाळाबद्दलचं सगळं कंटिन्युअसली बाळाबद्दल विचार. बाकी तुम्ही काही तिला सांगा, काही तिच्या लक्षात राहत नाही, बाळाबद्दलचा विचार. ती फेज होती तुमची. मुलं आता मोठी झाली आहेत, शिक्षण झाली आहेत, आता कदाचित लग्नाची पण वय आली असतील, असं सगळं सीन आहे. या सीनमध्ये तुम्ही स्वतःकडे वेळ द्यायला तुम्हाला आता वेळ मिळणार. पूर्वी होता का तो वेळ? नाही, नव्हता. आता वेळ मिळणार आहे. अशा पद्धतीने या ट्रान्सफॉर्मेशनकडे बघता यायला पाहिजे. आणि असं जर बघितलं म्हणजे फेज बदलतीये, जबाबदारी बदलते. 10वीतून 11वीत गेलाय तू, पूर्वी शाळेत होता, आता कॉलेजमध्ये गेलाय, आता फेज बदलणार आहे. आता तुझे कपडे बदलले पाहिजेत, आता तुझं थॉट प्रोसेस बदलली पाहिजे, आता तुझं अप्रोच लाईफचा बदलला पाहिजे. आणि हा जर बदल आपण व्यवस्थित समजला आणि त्याला पॉझिटिव्हली घेतलं तर मी परत सांगतो, बेटर व्यक्ती म्हणून बाहेर येऊ शकता. की पूर्वी जबाबदाऱ्या होत्या, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, आता वेळ आहे स्वतःकडे लक्ष द्यायला. आता जबाबदाऱ्या कमी होत चालल्यात, आता स्वतःला अजून डेव्हलप करा, अजून ग्रूम करा. जसं मी सांगत असतो की बाबा आता मेनोपॉज आहे, मेनोपॉज नंतर हॉर्मोनल ॲक्सेस तो डिस्टर्ब होणार आहे वगैरे, सगळं खरं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेळ मिळणार आहे ना, त्या वेळाचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी कसा करणार आहात? तुमचे पूर्वीचे छंद जे काय होते, जे सोडून दिले होते. बऱ्याच फिमेल्सला लहानपणी इच्छा असते, मी छान नाचाचा क्लास लावू, डान्सचा क्लास लावू, पण ते काय जमत नाही, अडकून राहतं. मला छान ड्रॉइंगचा क्लास लावायचा आहे किंवा ड्रॉइंग्स करायचे आहेत, क्राफ्टिंग करायचं आहे, असे खूप छान छंद असतात, इच्छा असतात, त्या सगळ्या त्या जबाबदाऱ्यांमध्ये भरकडून जातात. आता मेनोपॉज झालेलं आहे ना, मी म्हणेन आता वेळ मिळणार, आता काय करणार आहे तुम्ही नवीन? सो यू प्लॅन फॉर इट, प्लॅन फॉर दिस ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे जर ट्रान्सफॉर्मेशनसाठी प्लॅन केलं तर मेनोपॉज तुम्हाला काहीही त्रास देत नाही, उलट तुम्हाला अजून एक बेटर व्यक्तिमत्व बनवेल. म्हणजे मेनोपॉजसाठीची तयारी करायची, ती कशी करायची आहे की मेनोपॉज होतो काय की मेन्सेस होत्या तोपर्यंत मला एक संरक्षण होतं, हार्ट तुमचं चांगलं राहील, देवानीच दिलं होतं की बाई तू रिप्रोडक्शनसाठी खूप प्रयत्न करते, खूप त्याचं कॉन्ट्रीब्युशन तुझं स्ट्रॉंग आहे, म्हणून तुला एक ब्लेसिंग. म्हणजे इथून थोडा त्रास दिला, इथून ब्लेसिंग दिलं. ब्लेसिंग काय दिलं? फिमेलमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण कमी, फिमेलमध्ये हायपर टेन्शनचं प्रमाण कमी, हे ब्लेसिंग्स दिले. पण आता ते शिल्ड तुमचं जाणार आहे. मग आता स्वतःकडे वेळ द्या, स्वतःच्या हेल्थला फोकस करा, कारण जसे मेन्सेस थांबतील तसं वजन वाढायला लागेल. पूर्वी शरीरातून ते जे काही ml ऑफ ब्लड बाहेर जायचं त्याने तुमचा वेट मेंटेन होता. बरोबर. मेन्सेस 1 महिना थांबले की वजन वाढतं. 1 महिना जर आले नाही मेन्सेस तर वजन वाढतं. तो वजन वाढणार आहे. मग वजन वाढणार आहे तर शरीराचा बांधा थोडा बदलणार आहे. मग त्याला ऍक्सेप्ट करा. आपल्याला पूर्वीसारखंच तुम्ही राहणार नाही आहात, थोडेसे बदल घडणार आहेत, त्याला ऍक्सेप्ट करा. मग त्या ऍक्सेप्ट करता करता स्वतःमध्ये बदल घडा.
ते बदल तर घडवले. तर मेनोपॉजमुळे होणारे त्रास म्हणजे बऱ्याच मेनोपॉजमध्ये काय काय त्रास होतो, हाडं कमजोर झाली. Joint ठीक आहे, pain, पहिलं बरोबर. जॉईंट पेन फिमेलमध्ये कॉमन आहे, जॉईंट पेन खूप कॉमन आहे. तर जॉईंट पेनसाठी काय करता येईल? जॉईंट पेनसाठी पहिलं काम करा तुमच्या बोन्सवर आणि मसल्सवर. आता बोन्सवर काम करायसाठी काय कॅल्शियमच्या गोळ्या खायच्या का? नाही, काही नाही खायच्या. बोन्सवर काम करण्यासाठी सनलाईट. यू गेट एक्सपोजर टू सनलाईट. सनलाईटमध्ये छान तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होईल. आणि व्हिटॅमिन डी कशापासून तयार होतं? कोलेस्ट्रॉलपासून. व्हिटॅमिन डी तयार झालं, त्या डीचा वापर करून तुमचं छान मसल्स बिल्टअप होतील. वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस आहेत, त्याच्यावरती फोकस करा. तुमच्या शरीरातल्या मांसपेशींना बळकटी द्यायचा प्रयत्न करा. हे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत फॉर द बोन हेल्थ. म्हणजे मॅक्झिमम फिमेल्समध्ये गुडघ्याचे प्रॉब्लेम असतात. तुम्ही बघाल तर मॅक्झिमम फिमेल्स म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या सुद्धा आणि ओव्हरऑलच कॉमन, कारण फिमेलमध्ये कॅल्शियम मेटाबॉलिझम प्रॉब्लेममध्ये असतं. मग कॅल्शियम मेटाबॉलिझम प्रॉब्लेममध्ये हाडं कमजोर होत असतात, त्यामुळे गुडघ्यांचे प्रॉब्लेम असतात. मग या गुडघ्यांना त्रास कोणामुळे झालाय? एक तर वजनामुळे झालाय पहिला, आणि दुसरा व्यायाम केले नाहीयेत म्हणून झालाय. कारण हाडांमध्ये तुम्हाला नी जॉईंटचं एक स्ट्रक्चर सांगतो. या नी जॉईंटच्या प्रॉब्लेममध्ये, गुडघ्याच्या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल त्याच्या वरच्या मसल्सवरती असतो. त्या मसल्सची स्ट्रेंथ वाढली की आपोआप गुडघेदुखी कमी होते. म्हणजे मी एक्सरसाइजेस ज्यावेळी घेतो पेशंटचे, त्यावेळी मी ऑस्टिओआर्थरायटिस असणाऱ्या पेशंटला ज्यावेळी व्यायाम देतो आणि सांगतो की हा व्यायाम मला तुम्ही रेग्युलर करायचा, त्यांना शिकवतो व्यायाम, हे व्यायाम करा. आणि मग ते व्यायाम करून येतात, महिन्याभराने सांगतात सर 80% फरक पडला. कुठला कॅल्शियम दिलं नाही ना, काही पेन किलर दिलं, कसं काय कमी झालं? ती काय गॅप भरली का? काही नाही. लक्षात घ्या की माझ्या जॉईंटला त्याची स्पेस इम्प्रूव्ह करायचे जेणेकरून फ्रिक्शन होणार नाही, आणि ते काम माझ्या मसल्सचं आहे. सो स्ट्रेंथनिंग युअर मसल्स हे प्रयत्न केले पाहिजेत. सो मिनोपॉजकडे बघताना व्यायाम आहे, गुडघ्याची काळजी, स्किनची काळजी, डाएटची काळजी, या सगळ्याचं व्यवस्थित घेतलं ना तर या मिनोपॉजला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणून बघूया. याला आपण निगेटिव्हली बिलकुल बघू नका की मिनोपॉज म्हणून काय काय त्रास होणार आहेत. असं समजून घ्या की ऍक्सेप्ट करा की जसं ब्रेनचं फंक्शन, एक रिसर्च सांगतं की मिनोपॉजमध्ये फिमेलचं ब्रेन फंक्शन 30% कमी होणार आहे. आता हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? एक तर म्हणाल निगेटिव्ह आहे, 30% कमी झालं. मी म्हणतो की नाही, निगेटिव्ह नाही. तिच्या शरीरामध्ये काय बदल घडणार आहेत? तर पूर्वी जी आई सगळं ऐकायची की नाही आई आपलं, की काही सांगा ती ऐकते, बरोबर आहे. म्हणजे सोशिकता हा फिमेलचा गुणधर्म होता की सगळ्यांचं बाबा पहिले आई वडिलांचं ऐकलं, नंतर नवऱ्याचं ऐकलं, सासूसासऱ्यांचं ऐकलं, मुलांचं ऐकलं, सगळं ऐकलं. आता 30% ब्रेन फंक्शनिंग कमी होणार आहे, म्हणजे ऐकायची क्षमता कमी होणार आहे. म्हणून युअर मदर, युअर वाईफ इज गोइंग टू बी मोर रिॲक्टिव्ह. पूर्वीसारखं नका समजून चालू की ती सगळं सांगितलं की ऐकायची, आता ऐकणार नाही. आता थोडंसं तिच्या रिॲक्शन्स बदलणार आहेत. इथे बाकीच्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलं पाहिजे, फिमेलने स्वतः पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आता माझ्यातली सोशिकता थोडीशी कमी होणार. ऍक्सेप्ट करा. मग स्वतःवरती वेळ द्या, स्वतःला आता थोडंसं ग्रूम करायचा प्रयत्न करा. एक्सरसाइजचा वापर असेल, डाएट मॉडिफिकेशन्स असतील. आता पूर्वी मिनोपॉजच्या आधी मी काही खायचे, फिमेलमध्ये तुम्ही बघा घरचं शिळान्न कोण खातं? युजली आई पुढाकार घेते प्रत्येक घरात. म्हणजे मुलांना चांगलं जेवण द्यायचं, नवऱ्याला, मुलाला, सगळ्यांना, आणि शिळान्न खायचं. स्वतःच्या डाएटकडे सेकंडरी अप्रोच असतो की नसतो? असतो. हेल्थमध्ये पण तुम्ही बघाल ना तर घरच्या पुरुषाला हृदयरोग होऊ दे, ब्लड प्रेशर होऊ दे, तर लगेच पळापळी करून ट्रीटमेंट. आणि फिमेलला ज्यावेळी होते फिमेल स्वतःच म्हणते की नको, मला जाऊ देत, पहिले बघू, आपण नंतर करू. म्हणजे फिमेल हॅज अ टेंडन्सी टू निग्लेक्ट देम. पण मिनोपॉज नंतर हे नाही करायचं. मिनोपॉजच्या आधी तुम्ही जे काही स्वतःला निग्लेक्ट केलेलं आहे ना, त्याच्यासाठी तुमच्याकडे प्रोटेक्शनचा इन्शुरन्स होता, मेन्सेसचा. बरोबर. आता ते इन्शुरन्स संपलाय. आता तुम्ही रिस्कमध्ये जाणार आहात जर तुम्ही इग्नोर केलं स्वतःकडे. असं मनामध्ये हा ट्रान्सफॉर्मेशन घडवलं पाहिजे की आता मला माझ्याकडे बघायचं आहे. म्हणजे जसं म्हणतो ना आपण की 25 वर्षापर्यंत काय म्हणूया त्याला, ब्रह्मचर्य आणि गुरुच्या घरी राहा. 25 ते 50 गृहस्थाश्रम, 50 नंतर वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थ म्हणजे काय? वानप्रस्थ म्हणजे वनात जाऊन राहायचं. म्हणजे काय तर रिस्पॉन्सिबिलिटीजमधून आता बाहेर राहा, डिस्कनेक्ट व्हा. आता तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. तर ह्या एज नंतर जे काही 45-55 ह्या एजमध्ये तुम्ही आता स्वतःकडे लक्ष द्यायला. म्हणजे वनात जाऊन राहणार म्हणजे काय, त्या सगळ्या कनेक्शनमधून थोडे बाहेर पडा, फोकस स्वतःकडे करा. हे अप्रोच ठेवला तर मग ते मिनोपॉज तुम्हाला दिसेल की ही एक फेज आहे ज्याच्यातून तुम्हाला आता नवीन परत तुमचं आयुष्य जगायचं आहे आणि छान पद्धतीने जगायचं आहे, बेटर वेनी जगायचं आहे, असा अप्रोच असला पाहिजे. बरं, कमाल. मस्तपैकी तुम्ही त्याला अनपॅक केलं आणि खूप चांगल्या प्रकारे समजावलं. कारण आय थिंक तो मेंटली त्याच्याकडे कसं बघतो ह्याच्यावरच त्याचा बराच खेळ त्याच्यावर तुम्ही कसं बघताय, हाऊ यू सी टू इट. कमाल. आणि असे मेनोपॉजचे पण आपण पेशंट त्यांनाही आपण ट्रीट करतो आपल्या पूर्ण सिस्टम. मेनोपॉजचे पेशंट आमच्याकडे कसं येतात, आमच्याकडे येतात सिम्पटम्स घेऊन. ओके. तर फिमेलमध्ये ज्यावेळी इस्ट्रोजनचे खेळ व्हायला लागतात त्यावेळी मग हॉट फ्लशेस हे एक विचित्र लक्षण असतं.
की फिमेलला अचानक गरम व्हायला लागतं, धडधड व्हायला लागते, असे सिम्पटम्स येतात. मग हे घडतात स्त्रियांमध्ये. हे घडण्याचं प्रमाण वाढतं कधी, ज्यावेळी तुमचं ऑलरेडी वजन जास्त आहे, ज्यावेळी तुम्हाला ऑलरेडी हायपोथायरॉइडचा त्रास चालू आहे, जर तुम्हाला ऑलरेडी डायबिटीज आहे, तर मग हे सगळे त्रास अजून डोकं वर ऍक्सेलरेट होणार. सो आमच्याकडे पेशंट जर असे आले की जे हे सगळे असे सिम्पटम्स, जसं म्हणलं हॉट फ्लॅशेस एक आहे, नी जॉईंट पेन मी अशी म्हणालो, तुम्ही मॅक्झिमम फिमेल्स बघा ना, त्या जॉईंटचा प्रॉब्लेम त्यावेळी झालेला असतो. अशा पेशंट्स येतात. मग आम्ही त्याच्यावरती पंचकर्म असेल, मग त्या पंचकर्मामध्ये स्नेहनस्वेदन असेल, जानुबस्ती असेल, शिरोधारा असेल, अशी पंचकर्म केली जातात. आणि त्या पंचकर्मातून डाएट मॉडिफिकेशन असेल, सजेशन्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं कन्सल्टेशन. कारण फिमेल बरोबर ज्यावेळी तुम्ही कन्फ्यूज जास्त कधी होतात, तुमच्याबरोबर काय होते तुम्हाला कळत नाही, त्यावेळी तुम्ही कन्फ्यूज असता. आणि त्यावेळी मग ती स्ट्रेसमध्ये जाते की नक्की काय घडतंय बाबा आतमध्ये. मग तिथे ते कन्सल्टेशन, डॉक्टरशी बोलणं, डॉक्टरकडनं योग्य मार्गदर्शन घेणं, ते ज्यावेळी मिळतं त्यावेळी मग त्या पेशंटच्या जीवनात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घडतो. आणि मग त्रासातून बाहेर पडणं खूप काही अवघड नाही. आणि डॉक्टरांवर पण खूप डिपेंडंट आहे ती पॉझिटिव्हिटी देणं. ते पॉझिटिव्हिटी देणं आणि अशा डॉक्टरला भेटलं की जो पॉझिटिव्हिटी देईल. मी प्रत्येकाला सांगतो, डॉक्टर नीट सिलेक्ट करा, बिकॉज वन सिंगल रॉंग वर्ड फ्रॉम डॉक्टर्स माउथ कॅन स्पॉइल युअर लाईफ. बरोबर. माझ्या ओळखीमध्ये असे बरेचसे पेशंट आहेत की डॉक्टरांनी काहीतरी निगेटिव्ह सांगितलं आणि ते कोलॅप्स झाले. सो तुम्ही तुमचा डॉक्टर नीट निवडा, की निगेटिव्ह सांगणारा डॉक्टर जर तुम्ही काहीतरी निवडला की जो तुम्हाला घाबरवेल, जो तुम्हाला भीती घालेल, किंवा काहीतरी तो तुमच्याशी कम्युनिकेट करताना काहीतरी अर्धवट इन्फॉर्मेशन देईल, असा डॉक्टर बिलकुल निवडू नका. असा निवडा की जो तुम्हाला वेळ देईल. सो यू शुड गो टू द डॉक्टर जो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. बेसिक प्रश्न जे एका रुग्णाला पडत असतात ते डॉक्टरला विचारा, त्याची उत्तरं घ्या आणि मग पुढची ट्रीटमेंट जे काय आहे ते चालू करा. हे फार महत्वाचं. कमाल. आय थिंक या पूर्ण भागामध्ये आपण सुरुवात केली अगदी लहान वयात ल्या मुली त्यांनी कशी आपली लाईफस्टाईल, म्हणजे त्यांच्या पालकांनी त्यांची लाईफस्टाईल कशी सुधारली पाहिजे, ते अगदी मेनोपॉजपर्यंत आपण एक काय आढावा घेतला आणि काय काय होतं त्याच्याबद्दल बोललो. ह्याच्यात एक प्रामुख्याने मला अजून एक जो मुद्दा जाणवला ते त्याच्या आजूबाजूंच्या व्यक्तींनी कसं वागलं पाहिजे, किंवा काय प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे, किंवा कसं त्यांना समजून घेतलं पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. जसं लहानपणीचं प्रेशर, तो एक मुद्दा झाला, किंवा मेनोपॉजमध्ये आता जसं तुम्ही सांगितलं की त्या चेंजेस होणार आहेत, ते बाकीच्यांनी पण त्याला सामावून घ्यायचं आहे त्या चेंजेसना, की त्यांना प्रॉब्लेम म्हणून बोटं दाखवायची नाही. तर हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचंच किती महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे एकमेकांच्या आयुष्यात, हे इथे खूप दिसून येतं आपल्याला. पहिले ना मी म्हणेन की आपल्याकडे स्त्री पुरुष एकता हे चांगलं आहे ऐकायला, पण मी म्हणेन की हे दोन वेगवेगळे स्पेसीज आहेत. दोघांना एकमेकांची कॉम्पीट करू नका. दोघांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, ते गुणधर्म पहिले समजा. म्हणजे मेलच्या शरीरामध्ये त्याला काही हार्मोनल चेंजेस येत नाहीत. फिमेल 28 दिवसांमध्ये दुनियाभरच्या हार्मोनल चेंजेसमधून जात असते. नाउ सी टू इट की दॅट फिमेल इज एक्सपोजिंग टू मल्टिपल हार्मोन. तिच्या शरीरात कधीतरी टेंडरनेस असणार आहे, काहीतरी तिला पेन होत असणार आहे, काहीतरी ती खूप एक्सायटेड असणार आहे. हे जे काही चढ उतार आहे ते मेलमध्ये नसतात, ते फिमेलमध्ये असतात. म्हणजे मी घरी पण म्हणतो की बायको सकाळी रागवलेली असेल तर संध्याकाळी हॅपी असते. ते सेम नसतो त्यांचा माइंडसेट. की सेम माइंडसेट किंवा सेम रिॲक्शन नसतात. द रिॲक्शन कीप ऑन चेंजिंग. हे त्यांची फिजिओलॉजी, हे त्यांचा निसर्ग आहे. तो निसर्ग घरच्यांनी समजला पाहिजे. म्हणजे नेव्हर काउंट फिमेलने जर एक सांगितलं हा शब्द, तर तोच ग्राह्य धरूनच नका. चेंज होईल तो. कारण त्यांच्या मनात, त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या फिजिओलॉजीमध्ये बदल घडत असतात. बरोबर. की ज्यावेळी माझ्याकडे एस्ट्रोजन फुल पीकवर आहे वर्सेस एस्ट्रोजन माझ्याकडे ज्यावेळी लो आहे, दोन्ही ठिकाणी स्त्रीचे थॉट प्रोसेसेस बदलतात. मग हा विचार पुरुषांनी केला पाहिजे. मग तुमच्या बायकोकडे बघताना, तुमच्या आईकडे बघताना हे विचार करत चाला की हे बदल घडणार आहेत. मिनोपॉजच्या वेळी आई चिडचिड करणार आहे, ऍक्सेप्ट करून चाल की हे असं होणार आहे. मग ती छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणार आहे. मग ठीक आहे, रागवणं सहन करा, आता काय करणार तुम्ही. सो हे सगळे बदल आहेत नाही, पुरुषांनी सुद्धा थोडंसं ऑब्झर्वंट राहिलं पाहिजे. आणि ह्याचं ट्रेनिंग मला वाटतं शाळेत दिलं पाहिजे होतं. शाळेत काही ट्रेनिंग मिळत नाही. शाळेत आपण रशियन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास करतो आणि शरीराचा अभ्यास थोडाफार राहतो, तो कुठेतरी केला पाहिजे, जेणेकरून आपण आपलं कुटुंब, आपलं घर, आपलं आरोग्य याच्यावरती जास्त फोकस राहू आणि त्यातून चांगला समाज आणि चांगली ओव्हरऑल हॅपीनेस, हेल्थ मेंटेन ठेवता येईल. कमाल, खूप गरजेचं आहे. आणि आजच्या भागात आपण महिलांचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांना जे चॅलेंजेस म्हणता येईल ते ओव्हरकम कसे करायचे याच्याबद्दल बोललो, प्लस पुरुषांचं त्याला कसं हाताळायचं आहे. आणि इन जनरल सगळ्यांनी, कारण आपलं एकदम मेन जो सोल या सगळ्याचा आहे इज हेल्दी लाईफस्टाईल, चांगली जीवन पद्धती, आणि ती सगळ्यांना अप्लाय होते, मेल फिमेल सगळ्यांनाच. त्यामुळे एक सुंदर मेसेज मिळाला आहे. आणि तुम्ही पण वेगवेगळी उदाहरणं देऊन ते खूप चांगल्या प्रकारे मांडलंय, सोप्या भाषेत मांडलंय. खूप टेक्निकल होईल आणि समजणारच नाही असं आपण काही केलेलं नाही आहे. तर
तर ते तुम्ही आमच्यासमोर मांडलं, आमच्यावर त्याच्याबद्दल गप्पा मारलं, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज आलायत, तेही खूप मस्त गप्पा झाल्या आणि खूप शिकायला मिळालं पर्सनली, ऑन पर्सनल बोथ मला आणि प्राचीला दोघांनाही. आणि जसं म्हटलं मगाशी की ज्यांना अजून काही प्रश्न आहेत किंवा अजून काही जाणून घ्यायचं आहे, बिनधास्त कमेंटमध्ये टाका, आपण ते ॲड्रेस करायचा 100% प्रयत्न करू. एवढं बोलून आपण आजचा हा वायफळ कुतूहलचा भाग इथे पूर्ण करूया. नक्की नक्की नक्की. आणि महत्वाचा प्रश्न राहिला, कसं वाटलं तुम्हाला इकडे येऊन? कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी जात असता. मजा इथे कसं वाटलं सांगा? खूप मजा आली, कारण तो जो शब्द आहे कुतूहल, त्या कुतूहलानेच तुम्ही प्रश्न विचारले. आणि मला वाटतं हे असंच सामान्य माणसाचं वेदना समजून प्रश्न विचार, कारण बऱ्याच वेळा ना डॉक्टरकडे गेल्यानंतर पेशंट प्रश्न विचारत नाहीत आणि मग त्यांच्या प्रश्नांना कोण वाचा देईल. तर मला वाटतं तुम्ही आज ते काम छान केलं. त्यांच्या मनातले बेसिक प्रश्न ते विचारले आणि त्याची उत्तर पण त्यांना मिळतील. आय गेस दॅट वेंट व्हेरी वेल. थँक्यू. धन्यवाद. आणि आम्ही तुम्हाला पुढच्या भागात लवकरच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, विचार करा, बदल करत राहा हळूहळू, आणि आपण सुधारू सगळे, असं सगळ्यांनी जरूर प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद.